ऑक्टोबर 65 साली दुपारच्या 4च्या वेळ होते. मी बंकर मध्ये होतो. अटॅक आले आपल्यावर अटॅक झालाय. एरियल स्ट्राईक होती, म्हणजे वरतून अटॅक करत होते. काय कुठून गोळी येते आणि कोण कोणाला आपलीच गोळी आपल्याला लागते हे कळत. बरोबर. त्या दंडबळ थापाचा हात माझ्या हातात असाच आला. तो ते बच्चे को पहिले मारो तो बुढ़ा आदमी तर तो मरेगा. मला 9 गोळ्या लागल्या लढाईत. फायर गाडी माझ्या अंगावर गेल्यावर बेशुद्ध पडला. मग मला दीड दोन वर्ष मला काय माहिती ऑन कॉन्फिडन्स माझं नाव मला माहिती नव्हतं, काय नव्हतं. चंदू चॅम्पियन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला मित्रांनो. ट्रेलर जेवढा धमाकेदार, जबरदस्त, सुपरहिट आणि मोटिवेशनल आहे, तेवढाच चित्रपट देखील मोटिवेशनल आणि सुपरहिट असणार आहे. हे मी असं का म्हणतोय, कारण मला या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी माहिती आहे. ही स्टोरी मला कोणी सांगितली तर खुद्द चंदू चॅम्पियन यांनी. कार्तिक आर्यनने नाही बरं का, तर ज्यांच्या आयुष्यावरती हा चित्रपट बनवला आहे त्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर सरांनीच त्यांच्या आयुष्याची संपूर्ण स्टोरी मला सांगितली. फक्त मलाच नाही तर ते त्यांची स्टोरी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहेत. का? कारण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आम्ही त्यांना भेटू शकलो, त्यांच्यासोबत पॉडकास्ट करू शकलो आणि तो पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकलो. 1965 साली भारत पाकिस्तान झालेल्या युद्धामध्ये या मुरलीकांत पेटकर सरांना जवळपास 9 गोळ्या लागल्या होत्या. एक गोळी स्पाईनमध्ये अडकली आणि दोन्ही पायांना कायमचं अपंगत्व आलं. डॉक्टरांनी फक्त पायांची मोबिलिटी वाढावी म्हणून स्विमिंग करा म्हणून सांगितलं, परंतु या पठ्ठ्याने पुढे स्विमिंगमध्ये पॅराऑलिम्पिक्समधलं भारताला पहिलं गोल्ड मेडल आणून दिलं. इतक्यावरती ते थांबले नाहीत, तर त्यांनी जवळपास भारताला 472 गोल्ड मेडल जिंकून दिले. मुरलीकांत पेटकर सरांची लाईफ स्टोरी खतरनाक आहे, म्हणूनच त्यांच्यावरती बॉलिवूडमध्ये सिनेमा बनतो. मग अशा या रिअल लाईफ चंदू चॅम्पियनची स्टोरी त्यांच्याच तोंडून ऐकूयात. चला तर. नमस्कार सर. नमस्कार. कुठल्याही प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर किंवा पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्याच्या अगोदर मला माझी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मला माझं ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्याशिवाय आपल्याला मुलाखतीकडे वळता येणार नाही. मी आज तुमच्यासमोर बसलोय हे मी स्वतःचं भाग्य समजतो. आजवर मी बऱ्याच क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींना भेटलो, परंतु तुमच्यासमोर बसल्याच्या नंतर जो गर्व फील होतोय, जो प्राऊड फील होतोय, तो मला याच्या अगोदर कधीही झाला नाही. आणि मी हे असं का म्हणतोय हे प्रेक्षकांना सुद्धा आपला सगळा पॉडकास्ट ऐकल्याच्या नंतर लक्षात येईल. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की आपण कुठल्याही एखाद्या अत्यंत सक्सेसफुल यशस्वी माणसाची जेव्हा यशोगाथा पाहतो किंवा त्याच्याकडे बघतो, तेव्हा आपल्याला तो एखाद्या सुंदर इमारतीसारखी दिसते, परंतु मला त्या इमारतीचा, त्या मंदिराचा पाया अत्यंत महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक यशस्वी किंवा अयशस्वी माणसाची जी काही बेस असतो तो त्याचं बालपण असतं. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमचं मूळ गाव कोणतं, याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आता माझं नाव तुम्हाला मी सांगितलेलं आहे. माझा जन्म इस्लामपूर येथे झाला सांगितलंय. हो. मी माझं लाईफ इस्लामपूरमध्ये कसं चालू झालं, मी वयाच्या 10 वर्ष 9 साडेनऊ 10 वर्ष चालू होतं. तर त्या टायमाला माझी शाळा आणि घर असं जाणं येणं नेहमी असायचं. तर शाळेत जाताना माझ्या घरापासून मधीच एक तालीम आहे, वकारकर तालीम, कुस्तीची तालीम. अगदी जाता येताना असं बघायचं. आणखीन तिथं थोडंसं ग्राउंड, खेळायचं ग्राउंड होतं आजूबाजूला. बरोबर. तिथे ते सगळे मुलं खेळायची वगैरे. तिथं आपण त्यांच्या मुलात आपण पण खेळायचं अर्थातच. आणि रोज आवड काय, रोज जाता येताना त्या गेटवर उभं राहायचं, आतमध्ये बघायचं. तर सगळे पैलवान लोक आहेत, कुणी 20 वर्षाचं, कुणी 15 वर्षाचे, सगळे प्रॅक्टिस तिथं तालमीमध्ये करत असायचे. हे रोज बघायचं. आणि ग्राउंडच्या फोटो वगैरे असं हे कोट घातलेलं, ऑलिम्पिक हे ते असं चांगले कोट वगैरे ड्रेस घातलेले लोक तालमीमध्ये असं मोठे मोठे खाच्याबाजा, जसं खाच्याबाजा. तर गणपती खेडकर, आंधळकर, मारुती माने माझ्या बरोबर, त्या काळातले हे माझ्या बरोबरच. मारुती माने हे माझ्या बरोबरचे पैलवान. या आम्ही दोघं धक्कादारला बरोबर खेळायला होतो.
तर असं रोज नेहमी जात येत असं आणि रोज तालीम बघायचं, जायचं घरात त्या पोरांच्या बरोबर खेळायचं, रोजची आपली सवय लागली होती. असं करता करता रोज जायचं तालमीच्या बरोबर. एक दिवशी काय झालं, म्हणजे तुम्ही त्या तालमीत कुस्ती शिकायला लागले? ऐका ना, एक दिवशी काय झालं की अचानक त्या पैलवान लोकांना थंडाई बनवणारा माणूस बर, तो आला नव्हता आणि मी आपलं त्या गेटच्या तिथं आपलं विचार घातले बघत असं उभं. अच्छा. तर ते पैलवान म्हणजे कोणी सरपंचाचा मुलगा, कोणी पाटलाचा आहे, सगळे श्रीमंत लोकांच्या घरी. तर त्यांच्या घरातून त्यांना दूध, खारीक, बदाम हे सगळं थंडाई सगळं यायचं. आणि ऍक्च्युली करायला कोण, जो तो मी मोठ्याचा पोरगा, मी मोठ्याचा पोरगा, करायला कोणीच आहे. तर मला रस्त्यात बघितलंय, ए बाळ इकडे. एका पैलवानने मला बोलवलं, सर तुला मी बदाम खायला देणार आणि थंडाई पैलवान लोकांचे ताकदीचं काय असतं ते तुला मी देणार आहे. तू एक काम करायचं, हा वरंड आहे ना थोडं थंडाई असं फिरवायचं सगळं असं सांगितलं, मग थोडं हे देईन. आणि मी पण म्हटलं चला आपल्याला बदाम खायला देतात, खरका पण देतात, दूध पण प्यायला मिळणार. एक प्रकारचा मला आनंद झाला आणि मी म्हटलं करतो. आणि ते करायला सुरुवात केली. लहान होतो, अंगात ताकद होती, आपलं हे करत थंडाई बनवायला चालू केले. सुरुवात केली, ते चांगलं पातळ झालं. त्याचा मला अनुभव होता, ते फिरवा म्हणे तेवढं फिरवायचं, अरे अजून फिरव. म्हणजे त्या टायमाला मला एकजीव व्हावं लागतं. एकजीव झालं म्हणजे बदाम, काजू सगळे असतात, पिस्ता सगळे खारीक वगैरे सगळं, बेदाणे वगैरे सगळं असतं. हे करत तो रोज. तर पहिल्यांदा मला काही त्याचा अनुभव होता. मग ते लोक एक जणी थोडासा हे हलवतो ना त्याच्यामध्ये लवकर होऊन दे, मग चाललं आपलं असं. हे झालं. थंडाई बनवल्यानंतर सगळं जवळजवळ 10-15 जणी होते. त्यांच्या घरातून दूध यायचं, ज्याच्या घरातून दूध यायचं सगळे मोठ्या घरचे लोक होते, मोठ्या घरचे सगळे. बरोबर. कोणी पाटलाचा मुलगा, कोणी कोणी मोठ्या शेतकऱ्याचा मुलगा, कोणी व्यापाराचा, म्हणजे असं कोणी नोकरदार, असं कारखान्यात मोठे नोकरदार आहेत त्यांचे मुलं, हे सगळे हे करायचे. हे पहिल्यांदा मी बनवून दिल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा जे पंजाबी लोक ग्लास होता ना, तसला एक ग्लास मोठा, स्टीलचा ग्लास असं मोठा भरून दिला. 5-7 बदाम दिले घाल केशात. तर त्या टायमाला विचार असे मुठभर दिले. त्यांना काही त्याचं हे नाही ना, दिलं तर केसा. मला इतका आनंद झाला की बस केसा भरून आपलं बदाम घेतले, ते काजू सगळे दिले, सगळं दोन्ही केशे भरून खुश. बाळ आता नेहमी तू येत जायचं हे करायला तुला प्यायला. आणि पहिल्यांदाच मी थंडाई कधीच पेलो नव्हतो आणि बघितलेली पण नव्हती. तर मला हे मिळालं, खाण्यात काजू गेलो बरी घरी. तर ते रात्री पेल्यानंतर पहिल्यांदाच पिली ना, तर कधी एवढं सवय नव्हती. तर थोडस म्हणजे ढेकर बिकर यायला लागली होती, पचायला अवघड असते. ते पहिल्यांदाच ते सांगतो थोडं अवघड झालं. आणखीन हे रुटीन. मग दुसऱ्या दिवशी आता थंडाई आणि बदाम खायला मिळणार आहे, चला कालचे खिशातले 5-6 काढून ठेवले, 2च ठेवले खिशात, काढून अजून खिशात भरायला खायला. बरोबर. फिरायला जाताना खायला शेंगा वगैरे घेऊन जातात, तसं आपलं हे बदाम घेऊन असं हे रोजचं रुटीन चाललं. आणि तो ऍक्च्युली जे त्यांचा तो माणूस एक होता, म्हणजे त्यांना बनवणारा, तर त्याला काही थोडे पैसे देत होते ते लोक. बरोबर. म्हणजे हे काम करत होते थंडाईचं. तर ते कॉन्ट्रिब्युशनचे ते लोक मग मला, तुला शाळेला पुस्तकाचे वह्यासाठी हे जे पैसे आहेत ना तुला आम्ही देणार, त्या माणसाला मी देत होतो, तुला देणार, तू हे चांगलं. असं कसं मी खुश झालो. पण माझी काय वडिलांची परिस्थिती, टेलर आणि मग कपड्याचं दुकान होतं, त्याचं चाललंय. तर त्याने असं रुटीन वातावरणामध्ये काहीतरी 25 का 20 रुपये असं तो महिन्याला म्हणजे थंडाई बनवण्याच्या बद्दल पैसे मिळायचे. तू शाळेला पुस्तक घे काय काय, ते पोरं असे म्हणजे कसं कॉन्ट्रिब्युशन जमा करायचे द्यायचे. कुणाकडे 5 रुपये 2 रुपये असं. दूध जसं कोणाचं 5 लिटर आहे, कोणाचं 2 लिटर आहे, असं दोघं असे ह्या हिसाबावर जमा करून मला द्यायचे. असं करत करत नेहमी असं झालं. रोज मला एक आवड अशी झाली, रोज ह्याच्याकडे बाबा मला थंडाईमध्ये घरात इकडे रोज म्हणजे 1-2-3 महिन्यात माझी जी बॉडी अशी सुधारली की बस विचारू लागला. रोजचं आपलं हे काम, खेळायला जायचं, परत त्या ग्राउंड कुस्ती. आणि त्या टायमाला कसं सगळे माझे पैलवान लोक होते ना, त्या पैलवान लोकांच्या बरोबर मी कुस्ती करायचं.
कारण त्यांच्या पैलवान आपस म्हणजे त्यांच्यासोबत कुस्ती पण खेळायला हा लागले म्हणजे ते हळूहळू. हळूहळू ट्रेनिंग कुस्तीचं बरोबर. जोरला 50 जोर 7 जोर असे जोर मारले. 10 जोर मारले की पहिल्यांदा थकायचा. हा. असं जोर मारायला वगैरे शिकलो. आणि ते लोक पैलवान काय दुसरा पैलवान नाही आला हम्म. पण त्यांना प्रॅक्टिससाठी कोणीतरी काहीतरी लागणार. हा. लागणार तर त्यामुळे मला पकडायचे. चल म्हणले बकरा. सगळेजणी मला माझ्याबरोबर 10-15 लोकांच्या बरोबर नेहमी हा. कुस्ती ह्याच्याबरोबर थोडी कर. मला तर इतका स्टॅमिना चांगला आला. आणि ते लोकांचं गावने जेवण यायचं भाकरी विक्री कोणाचं बरं. मटण रस्सा वगैरे यायचा. हा. तर जेवायला बसल्यानंतर अरे आज जेवण करून जा. मग ते सगळेजण मिळून जे आपल्या आपल्या घरचे डबे आलेले असतात त्या डब्यातून मला रोज संध्याकाळी कुणी मटण द्यायचं कुणी दूध म्हणजे ते असं. हो, आणि दूध, असं मटण, काय जे काही हेल्दी पहिलवानाचं जे खाद्य आहे ते मिळायचं त्याच्यातून तुम्हाला. त्या पैलवान लोकांच्या बरोबर यायचं संध्याकाळी त्यांच्यावर खायचं. परत शिळ पैलवान लोकांना खायचं नाही. तर ही भाकरी उरली ते रस्सा उरला मी तुमच्या वाट्याला आपलं यायचं. ते सगळं हो. काय कोण हे करत नाही तर ठीक आहे. मग ते मी घेऊन जायचं आणि घरी पण घेऊन जायचं कसं आणि दुसऱ्या दिवशी सकाळसाठी हा. असं रुटीन चाललं होतं. 7-8 महिने गेल्यानंतर नेहमी आपलं त्यांच्याबरोबर येणं जाणं चाललं होतं. शेजारी ग्राउंड होतं तिथं कधी हुतू खेळायचं म्हणजे कबड्डी खेळायचं असं चाललं होतं. असं रुटीन हे कर. एक दिवशी काय झालं जवळजवळ म्हणजे 8-9 महिने चांगलं प्रॅक्टिस चांगली माझी बॉडी म्हणजे एक तर खाद्य भेटायला लागलं तिथं कुस्तीची प्रॅक्टिस पण व्हायला लागली याच्यातून तुम्ही नकळत पहिलवान बनत चालले. म्हणजे चांगलं म्हणजे हे ग्रेट. तर असं करत हे चालू असताना कामेरीला गाव सांगली जिल्ह्यामध्ये कामेरी गाव आहे. कामेरी नावाचं. तर तिथं म्हणजे एक आठवड्या पहिलं असं अफवा पसरली अरे कामेरीला कुस्त्याचं मैदान आहे आणि आपली टीम जाणार आहे कुस्ती खेळायला. बरोबर. कुस्ती खेळायला एक माझ्या टीम मध्ये म्हणजे ते पैलवान लोक एक बर्गे आडनावचा एक माणूस बर्गे बोरगावचा होता तो. तो म्हणला पेटकर मी म्हणलं असेल की खेळायचा आपण कुणाला वस्तीला जावायचा गणपती खेळण्यासाठी पण आधी नोंदणी वगैरे करावी लागेल. नाही ते नोंदणी वगैरे काही नाही. तर ज्यावेळेला पैलवान बर्ग्यांना मी विचारलं तर तुम्ही सगळेजणी कुस्ती खेळायला आणि आखाडा जिंकायसाठी कुस्ती खेळायला सगळे जाणार आहेत. मग कामेरी इस्लामपुरापासून 2 किलोमीटर कामेरी नावाचं गाव. हा त्या कामेरी गावात कुस्ती आहेत तर मला पण न्याय ना सर न्या पहिलवानाला. हा पहिलवान बरं चालेल ये मी घेऊन जातो माझ्या गाडीवर तुला घेऊन जाय. सगळे चालले त्यांच्याबरोबर तुला मी घरी विचारू का विचारू घरची परवानगी पाहिजे ना. मग घरी विचारू म्हणले. आणि एक दिवस असायला आणि म्हणले अरे पण मला ते जाग्या नव्हता वडिलांना लंगोटी आणि जांग्या छोटे जागे तो तर 1 रुपयाला काय 10 रुपये असं काय त्या काळात 1 रुपया. आता जाग्या नाही तर बर्गे सर मला जाग्या नाही. तो घरचा श्रीमंत आणि चांगला माणूस बोलणं चांगलं होतं. मला कुस्ती करून माती वगैरे सगळं अंगाला त्यांच्यावर कुस्ती केली. आंघोळ झाल्यानंतर बाहेर येऊन मला मातीचं स्वतः आंघोळ घालून सामने धुवून मला काढायचं. असं पण त्याच्या रिलेशन मी दादा आपलं त्याला म्हणायचं मला चांगलं बघायचं. तर काय आता काय प्रॉब्लेम आहे आता जायचं झालं पण मग आता मला जांग्या कुस्ती तिथं एका आणि तू काय कुस्ती करू जांग्या पाहिजे ठीक आहे. तिथं ते दुसरी पोरं येत होते त्यांना सांगितलं ह्याच्यावर जाऊन एक जांग्या नाही कोण देते तेच मला त्या दुकानावर घेऊन गेले. त्याच्या मापाचा एक जांग्या द्या. तिथे जांग्या घेतला. हा त्याने एक जांग्या घेतला आणि कुस्ती ठरवले. एक दिवशी संध्याकाळी सगळे कुस्त्या नेहमी दुपारच्या नंतरच असतात त्याप्रमाणे तर त्याप्रमाणे आखाडा मला घेऊन गेल्यानंतर कुस्त्या सगळ्या पब्लिक वगैरे सगळं आले होते. त्या वेळेला काय झालं की ऍक्च्युली कोणाचा पट्टा म्हणायचा तर गणपती खेडकर पैलवान तुम्ही नाव ऐकण्यात ज्या आखाड्याचा जो मेन पैलवान असतो गणपती खेडकर त्याचा मी पठ्ठ्या. बरं. तर गणपती त्या ह्यानी मला बर्गेन आपण कुठलंय इस्लामपूरचे गणपती खेडकरचे पट्टे गणपती खेडकरचा पट्टा. आपले सगळे पैलवान म्हणजे इस्लामपूरचे जे वकारकर तालमीचे
सगळ्यांनी काय विचारलं कोण, तर गणपती खेडकर. कारण त्या काळामध्ये त्या गुरुचं नाव फार महत्वाचं हा असायचं. तर गणपती खेडकरचा पट्टा असं सगळं एक नाव सांगायचे. असं असताना ज्यावेळेला ग्राउंडवर आम्ही सगळे पोहोचलो, ग्राउंडवर चारी बाजूला असं ग्राउंड फुल होतं. पण तो लोक छोट्या छोट्या मुलांच्या कुस्त्या घेत होते. त्या कुस्तीमध्ये पहिलं काय बक्षीस असायचं, बताचा माहिती बताचा, बताचे नारळ, पेढे, मुरमुऱ्याचं चिरमुऱ्याच्या पुडा असे ते देत असत लहान मुलांना. परत असं ह्या कुस्त्या चाललं. मी आपलं बघतच बसलो होतो. गुटगुटीत होती, माझी बॉडी चांगली होती सगळं. अचानक सरपंचाने 1 पैसा म्हणून एक कुस्ती, एक पैलवानला असं आखाड्यामध्ये असं फिरवत, त्याची रक्कम 1 पैसा असणार, 1 पैसाची कुस्ती म्हणून असं फिरवलं. आणि त्या काळात ती मोठी असेल खूप, त्या टायमाला मोठी नाही का ना. असं 1 पैसा पहिले बताशे संपली, नारळ संपले, मुरमुरे असं काही विकून लाडू असं खायला पोरांना त्याच्यात कुस्ती झाली गेली सुट्टी दोघांना पुढे देखायला. त्या टायमाला असं चालू. आज 1 पैसा ज्यावेळेला कुस्तीचं हे चालू तर त्या एक पैलवानाला म्हणजे सरपंच असतात ना, त्याचं त्याला फिरवायला लागले होते. तर त्याला बघितलं आणि 1 पैसा मिळलो. 1 पैसा चांगलं भारी आहे, आपण ह्या पोराला पाडू शकतो असं माझं मन झालं. मन झाल्यानंतर बर्गे सर काय रे, ह्या पोराला मी 1 पैशाची कुस्ती जाऊ का खेळायला, मी पाडतो, जाऊ का खेळायला, जा काय हरकत नाही. पण काय कोणाचा पट्टा बनायचा, गणपती खेडकरचा पट्टा, इस्लामपूर असं सांगायचं. ठीक आहे. त्या 1 पैसा कुस्तीला आत पळत गेलो, त्या पोराला हात मिळवले, तुझ्यावर खेळ. परत आलो, तो पैलवान तयार होऊन हे करून आला मला. ती पण तिथं बर्गे सरांच्या त्या पिशवीतच माझी पिशवी घातली त्याच्या जागेमध्ये आणि एक कुस्तीत चढवली आलो. आणि कुस्तीत ग्राउंड मध्ये गेल्यानंतर 1च मिनिटात जे कुस्ती होती 1च मिनिटात त्या पैलवानाला लगेच असं धरलं, लगेच असं आपण लगेच त्यांना मला लाईफ मध्ये पहिलं गोल्ड मेडल किंवा कोणाला सगळं हे बक्षीस पहिलं ते भोकाचा पैसा मिळाला. तर हे माझं हे पहिलं ते 200 वर्षाच्या पूर्वी ब्रिटिश. हा सगळ्यात माझं पहिलं बक्षीस. सरांना भले गोल्ड मेडल मिळाले, पद्मश्री अवॉर्ड मिळालाय, पण सरांना जे पहिलं कुस्तीचा पहिला पैसा मिळाला होता तो आजही जपून ठेवलेला आहे. हे फार मोठी गोष्ट आहे, जबरदस्त. तर हा ते कुस्ती जिंकल्यानंतर हा मला पैसा मिळाला. आणखी एकदम मला इतका आनंद झाला. आणि जिथे कुस्त्या चालल्या होत्या ना ते मुलांना मुरमुरे आणि बताचे खायला पण आखाड्यात पोरांना द्यायचे. अशी कुस्ती मी ही जिंकली. ही जिंकल्यानंतर परत सर ते पंच लोक आहेत ना, 1 पैसा 1 रुपया कुस्ती, 1 रुपया स्टेज वाढत जाते. संपले 1 पैसा आला, आता 1 पैशाच्या वरची कुस्ती 1 रुपया 8 आणे, बरोबर. असं वाढत 1 रुपयाची कुस्ती पैलवान लोकांना फिरवायला लागले. ते फिरवायला काही नाही, असं मी बघत बसलो होतो. आपलं खायला चिरमुरे होते, तेव्हा पैलवान लोकांना मिळाले. पैलवान उचलून काय पोरं ते उचलून पण आणायचे ठीक आहे. तसं चाललं होतं. तर मुरमुरे खायला बसलो होतो. बरोबर. अशी कुस्ती 2 रुपयाची, 3 रुपये. अचानक एक पैलवान तो ग्राउंडवरती जी सुरी सांगतो मी तुम्हाला, पैलवान आला तर त्याला 2 रुपये 3 रुपये. अच्छा, हा काय होता, कामेरीचा सरपंच होता, तो त्याचा मुलगा होता. म्हणजे ज्या गावात हे कुस्तीचं मैदान होतं किंवा कुस्तीची स्पर्धा होती त्या गावातल्या सरपंचाचा हा मुलगा होता. कामेरीकर म्हणून. कामेरीकर आणि आडनावच कामेरीकर. सरपंच कामेरीचा होता सरपंच. तर त्या कुस्तीमध्ये असं होतं की सरपंचाचा मुलगा आहे, मोठा पैलवानचा ह्याचा मुलगा आहे, त्याच्यावर कुणी उठायचं खेळ, नाहीतर कुस्ती सोडवायची, असं हे होतं. बरं. असं करत हे 5 रुपये फिरलं तर त्या पैलवानाबरोबर कुणी उठायला तयार नाही. कारण गेलं तर कुस्ती हारायलाच पाहिजे. म्हणजे जिंकलं की तुम्हाला मारणार काहीतरी करत गाव दहशत त्यांची दहशत. आता त्याच्याबरोबर कोणी उठायचं नाही. आणि हा तर चांगला गुडगुडीत होता, सगळे होतं. असं फिरवत आल्यानंतर मी तिथं बस नेहमीसारखा म्हणलं, आपण एवढ्या मोठ्या पैलवानाबरोबर सगळ्यांच्या बरोबर कुस्ती करतोय, आपण ह्याला काय म्हणत दम हरवू शकतो.
असं पाडू शकतो, असं मनात एक जिद्द हे आहे. जिद्द आली. हा. आणखीन काय बर्गे सर ह्या पहिलवानाबरोबर, बरं. अरे हा सरपंचचा पोरगा आहे, त्याच्यावर गेलं, काय हरकत नाही, तुला अर्धे पैसे मिळतात, पडायचं. पडायचंच. त्यांनाही वाटलं आता पडायचंच आहे इथे जाऊन. पडलं. आणि त्याला आणि बर्गे सरांना पण एवढं लक्षात नाही आलं की आपण जो निवड झाले ते गणपती खेडकरचा बहिणीचा मुलगा आहे. कोण? हा सरपंचचा मुलगा. बरं बरं. मग तिकडून नातं होतं. हा त्याचं नातं बरं होतं. बरं. गणपती आता खेडकर. ते हा गणपती म्हणजे गणपती खेडकर मामा होते त्या मुलाची. बरं. तर ही जेव्हा पहिल्यांदा कुस्ती जिंकून त्याचा पाया ओढून गणपती खेडकर, आणि गणपती खेडकरांना खुदच कुठं आली ज्या वेळेला 5 रुपयाची कुस्ती खेळायसाठी जाऊन हात मिळवला, मी जाऊन खेळणार. बर्गे सर म्हणाले जा, काय हरकत नाही, मी आहे तुझं. म्हणजे गणपती खेडकरांनाच राग आला. म्हणजे त्यांना कधी राग आला सांगतो ना, ज्यावेळेला मी कुस्तीला त्या मुलावर हात मिळवला आणि त्या टायमाला काय झालं की नाव पुकारले, तर माझं नाव पुकारलं तर गणपती खेडकर यांचा पट्टा इस्लामपूरकर असं नाव सांगितलं. त्या पैलवानाचं नाव कामेरीचा पट्टा. तर लोकांना काय झालं, अरे हिने आपल्या भावाच्या पोराला हरवण्यासाठी पट्टा तयार केलाय. बरोबर. असं लोकांना भाजलं. आणि मी ज्यावेळेला म्हटलं गणपती खेडकरचा पट्टा, आणि तो पण आपल्या बहिणीचा मुलगा, तो पण गणपती खेडकरचा पट्टा, कामेरीकर गणपती खेडकरचा पट्टा, त्याचा मामा तो. तर लोकांना काय आलं पहिल्यांदा लक्षात नाही आलं की कुस्ती जोरात होईल किंवा काही, असं लक्षात नव्हतं आलं. कुस्ती ज्यावेळेला हात दुगण आला आणि त्यांनी काय केलं, 5 रुपयाला कुस्ती मंजूर, तो पण म्हणला मंजूर. आता मला काय भरोसा होता की मी 10-15 लोकांच्या बरोबर प्रॅक्टिस करायचं, मला सगळे 10-12 गुरु आणि गुरु एक, आणि त्याचं कसं सगळं गुडकिट पलवणं होता, सगळं चांगलं होतं. पण त्याला ट्रेनिंग कुठल्या एका माणसाच्या, आणि मला कसं 10-12 लोकांचं ट्रेनिंग होतं, त्यामुळे मला भीती हे नाही. आणि तो गेला कामेरी करू जांग्याला वगैरे बन्यांवर नाव वगैरे लिहून दावतपैकी येऊन ग्राउंडवर येऊन शड्डू मारायला गेला. शड्डू मारल्यानंतर गेलं, मला गणपती आपलं जाधव सरांनी मला ते जागे मारत चढवून जाग्या चढवून वगैरे पडवली. आत गेल्यानंतर तो शड्डू मारून असं गणपती खेडकरचा पट्टा, कामेरीकरांचा पट्टा, असं दोघांची नाव, दोघांचं नाव घ्यायचं. आणि मी ग्राउंड मध्ये गेल्यानंतर मी आलेख गणपती खेडकरांचा पट्टा आणि जाधव सरांचा पैलवान, असं बोलून गेलो त्या टायमाला. तर सगळे लोक आणि सरपंच लोक, जे पंच लोक होते, त्या पंच लोकांनी काय केलं, सगळे बाकी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या बाजूला करा, सरपंचच्या पोराची आणि गणपती खेडकरच्या पट्ट्याची कुस्ती सगळे त्यांनी पंच छोट्या छोट्या कुस्त्या होत्या, सगळ्या बाजूला काढल्या, आमच्या दोघांची कुस्ती लावली. त्यांनी ग्राउंडवर कुस्ती सुरू झाली. आला तर ग्राउंडवर एवढं जोरात शड्डूचा आवाज काढला की सगळं ग्राउंड एकदम बघायचं, छोटा होता तरी पण आवाज असा. त्यानंतर त्यांनी आवाज केला, मी पण जाऊन ग्राउंड जाऊन शड्डू मारला. तो पण झाला, तो गणपती खेडकर आणि कामेरीकरांचा पट्टा असं बोला. आणि मी गेलो नुसतं गणपती खेडकरांचा पट्टा. अरे हे एकच परवाने दोन्ही पट्टे तर बघायला. तरी कुस्ती ज्यावेळेला तो पंच आले, त्यांनी दोघांच्या हात मिळवणी झाली आणि आमची कुस्तीत पूर्वी कसं असं, आता कसं टायमिंग 3 मिनिटाचं 4 मिनिटाचं, थोडं थांबवणं. अच्छा, पहिला राऊंड काढून कुस्ती थांबवली. म्हणजे पहिले काही टायमिंग नव्हतं, जोपर्यंत पाठ लोळवत नाही तोपर्यंत कुस्ती सुरू राहायची. म्हणजे 5 मिनिटांना ते पंचची मर्जी असते, 1-2-3 मिनिटांनी थोडं रेस्ट, 1 मिनिट वाज या परत सोडा किंवा असं. तर असं चालत असताना 3 राऊंड झाले. 3 राऊंड झाल्यानंतर लोकांना काय वाटलं, हे आता कुस्ती सोडून या पैलवानला सुरू. तर बाहेरून पब्लिक जेवढं सगळं बघायला आलं होतं ते मला ही कुस्ती सोडवायची का, पंच लोकांनी विचारलं. म्हणजे लोकांना 5 रुपये थांबवायची का निर्णय लागू द्यायचा, निर्णय काय करायचा.
असं तो दोघांना 250 रुपये मिळतील. हा तो काय म्हणाला, माझी कुस्ती सोडायची, निकाल पाहिजे. म्हणजे ऑपोजिट वाला पहिलवान. हा, तो म्हणला ओके, कामेरी. निकाल. हा, त्याला पण कसा विश्वास होता की त्याला पण खेळायचा प्रॅक्टिस स्टॅमिना वगैरे भरपूर होता. मला पण तसा स्टॅमिना, मला अनुभव नव्हता, मी शिकलेला माणूस बरोबर, नाही. बरोबर. पब्लिक म्हणाले ही कुस्ती सोडली नाही, ह्याचा निकाल लागलाच पाहिजे. बर. एक एक पैलवानचे 2 पट्टे आहेत, त्याची कुस्ती सोडवायची नाही, अच्छा. निकालात लागली पाहिजे. इरेला पेटले सगळेच. हा. हा. आणि निकाला लागले पाहिजे. असं अजून 3 राऊंड झाले तरी पब्लिक कुणी सोडवायला, कुस्ती सोडवायची नाही, काही नाही. एक आमच्या इकडे एक रामोशी शिवापा पाटील म्हणून, तो रामोशी त्याच्या गुंड माणूस सगळ्यातला, धनगर शिवाप्पा म्हणून. त्याचा तो तिकडला गुंड आणि धनगर चांगला पैलवान, म्हणजे प्रतिष्ठानचा माणूस. तर त्यांनी काय केलं, आला 6 राऊंड झाल्यानंतर सगळ्या हे सांगितलं की मी धनगर शिवाप्पा हे बोलतोय, गुंड माणूस. तर ते बोलतोय, आणि ही कुस्ती सोडवायची का नाही निकाल, तर मायबाप तुम्हीच ठरवा सगळ्यांनी निकाल. तर निकाल लागला पाहिजे, माझी पण इच्छा आहे निकाल लागला पाहिजे. आणि त्यांनी घोंगडं काढलं आणि राहिलं. म्हणला एक गोष्ट करा, दोन्ही चांगल्या पट्टे 2 पट्टे आहेत, कुणाला काही मदत द्यायची असेल ते ह्या घोंगड्यावर टाका, असं सांगितलं. घोंगडा कुस्ती चांगली. आणि हा मुलगा गरीबच दिसतोय, काही माहिती नाही याच्याबद्दल, पैलवान पण कुस्ती चांगला खेळतोय. तर काय असेल ते निकाल सगळ्यांनी कुस्ती. ऍक्च्युली हे आहे ना जे डावपेच, ते डावपेच ह्या दोघांचे पण आता एवढे कुस्त्या वगैरे सगळे मोठ्या मोठ्या पैलवानच्या त्यांचं डावपेच एकदम खूप चांगलं आहे. आंधळकर हे ते असं मारुती पाण्यासारख्या यांच्या कुस्त्या आहेत, यांना तुम्ही हे करा. आणि तो बाजूला, आणि परत 2 राऊंड झाले तरी सुद्धा पवडे बाहेरचा निकाल नुसतं. म्हणजे 7-8 राऊंड झाले. 8 राऊंड म्हणजे निकाल काय लागत, निकाल 2 दात आणि त्या झाले. सगळं अंगातले घाम करून चिखल माती सगळं झालं डोळ्यात सगळं. तर असं विचार. आणि बर्गे सर तर घाबरले, कारण आपण चुकी केली की हे मुरली पाठवायला नाही पाहिजे होतं त्या पाहिलं. हे पण एवढं बिरिलेंदर असेल असं नाही वाटलं. त्या चल बिलिंदर असेल असं वाटलं. आणि मग कुस्ती 9वा राऊंड ज्या वेळेला झाला, 9 राऊंड झाले त्या टायमाला. जो एकदम बाक्या कुस्त्या सगळ्या थांबल्याने आमच्या दोघांचीच कुस्ती त्या ग्राउंड मध्ये एवढे पण. आणि मग असं पडत होतं, तर बर्गे सरांच्या जवळ मी जवळ असं पडता म्हणजे कुणाला तरी विचारायला पाडू का, आता अजून टाइम आहे म्हणून असं म्हणजे तुम्ही त्याला पाडू शकत होतात पण तुम्ही खेळत होता प्रॅक्टिस दोघं. कारण मला स्टॅमिना होता, त्याला दोघं पण एक दुसरे डाव एक करत होते. पण फक्त फायदा कुठं माझा, त्याला कसं एकच गुरु ना, आणि मला कसं 25-30 लोकांच्या अनेक पैलवानांसोबत खेळून एकदम असे कसले होते, कसलं होतं, आणि सगळ्याचे डावपेच माहित होते. त्याच्यामुळे मला हे नाही. तर मग आता आपला पैलवान कोणी भेटला, ह्याला आता काय करू विचारायसाठी. म्हणजे मनात बाकी काय नाही, ह्याला मी पाडू शकतो पण याला पाडू करू नको. आपल्या वस्ताद आहे ना, वस्तादला विचारलं. मग हळू ते राहून बर्गे सर ह्याला पाडू का आता, तर त्या टायमाला पाडू का बैठलं, तर त्या हे कुणी ऐकलं, त्या पैलवानने ऐकलं. आणि बर्गे पण त्या पोराचा मामासारखा दोस्ती, मामाचा दोस्त म्हणजे मामाच थोडक्यात दुसरी होती. पाडू का म्हणल्यानंतर पाठ म्हणून सांगितलं. आणि ग्राउंडवर आल्यानंतर जोरात शेडू असं कुस्ती करत आला, खेळताना जोरात आवाज केला, आले गणपती खेडकरचा पट्टा म्हणला. म्हणलं आणि शेड्डू मारले, आणि त्याला एक हात असा हातात देऊन एक टाक वर करून असं चितपट करून त्याची छाती आले गणपती खेडकरचा पट्टा. असं म्हटल्यानंतर संपूर्ण जे कामेरीचे गाव हे सगळं ह्या गणपती खेडकरला मारायला चालू केलं की ह्याला पट्टा ह्या आपल्या भाच्याच्या अंग मारायसाठी पट्टा तयार केला असं लोकांना डाऊट झाला. बरोबर. पण त्याच्या धनीमेनीने माझ्या तो सांगतोय का मारायला लागले, तेवढ्या बर्गे सर आले तर मला मारला. गणपती खेडकरला मारायला लागले. ते तू गावच्या आपल्या बहिणीच्या पोराला मारायसाठी पट्टा तयार करून आणलास. बर
असं शंका झाली. शंका झाली तिथे मग ते चाललं. तर बर्गे सर म्हणले आता काय नाही, मला पण या पोराला मारा, पहिल्याला मारा, असं मला पण काय काय असं थापड बिपड मारायला चालू करे. तेवढं बर्गे आले. बर्ग्यानी माझा शेड उचलला. शिवप्पा धनगर होता, त्यांनी त्या नोटाचा असा एक बंडल घेतला, माझ्या शर्टात गुंडळला आणि बर्गे सर म्हणाले चला इथनं पळून, तुला इथं मारतील. बर्गे सरांनी मला त्यांच्या गाडीवर बसवलं आणि कामिराच्या कुस्ती ग्राउंड पासून हायवे अजून आहे तिथं, त्या हायवेला आणून मला त्यांनी सोडलं. तिथं हायवेमध्ये एक ट्रक कोल्हापूर इस्लामपूरला न नेता हायवेला आणून सोडलं. हायवेला आणलं कारण मग पाठीमाग माणसंच लागली ना, एवढी दहशत होती. बघ पुढारीची पोरं ना, आणि गावचे पाटलाला म्हणजे हारलो. तो पण तसं नामवंत चांगला, छोट्यापणापासून चांगला, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून तो पण चांगली वर्मी घाव लागल्यासारखं झालं. कामेरीच्या कोल्हापूरहून गाड्या हायवेला सोलापूर मुंबईला येतात. तिथं आलाय, एक हात केला ट्रेकला आणि म्हणला भाईचा तो सरदार होते, भाईचा भी बच्चा थोड़ा इस तकलीफ इसको मारने के लिए आदमी लोग आ रहे, इसको किधर तो छोड़ दो, किधर तो भी छोड़ दो. म्हणजे इस्लामपूरला जर आले तर ह्याच्या जीवाला धोका आहे एवढं त्यांना वाटलं होतं. त्यांच्या लक्षातच आलं नाही, तो एकदम घाबरून गेले. आणि मला त्या ट्रक मध्ये चढवून दिलं. त्या सरदार ते पैसे दिले, इसको कुछ केला देना, बर्गे सरांनी दिले, शर्ट वगैरे माझा दिला. आणि तिथून ट्रक मधून निघालो. ते सरदारजी लोक होते. सरदारजी लोकांनी मला रस्त्यात गाडी थांबवलं, माझ्या कपडे काढले, म्हणजे माती होती पहिलवानचे, तोंड हॉटेल जवळ उभा केलं, तोंड बिन धुतलं. मला खायला पाव, भजी आणि चहा आणि पाव दिला. सरदारजी सरदारजी एका अनोळखी सरदारजी नाही, खाव रे बच्चे. पैसा नाही, पैसा नाही काय, पहिलवान सांगितलं नाही काय. म्हणजे एका जिंकलेल्या कुस्तीमुळे तुम्हाला गाव सोडावं लागलं. ते सोडून गाव सोडून तिथनं ट्रक मध्ये बसून रस्त्यात तुम्हाला सांगितलं त्या सरदारजीनं चहा आणि भजी खायला दिली. त्या ह्याच्यावर मी इथं पुन्हा शंकरशेठ रोड तुम्ही बघितलाच पुण्यात पुन्हा शंकर रोड, त्या सोलापूरच्या गाडी स्वारगेटून गेली, तिथं ओळख की सोलापूरला जायचं. तो म्हणला मैं अभी तुम पुणे में जाने का है, तुम अभी इधर उतर जाओ और तुम्हाला कोण देऊ. तर त्या सरदाराने मला त्या शंकरशेठ रोडला उतरल्यानंतर मी उभं राहून आपलं, लहान होतं मला पण एवढं काही कल्पना, रडायला लागलो होतो. तर त्याला दुबी घाटची एक म्हातारी होती, आव्हा त्याला म्हणतात, शंकरशेठ रोडला शंकरशेठ दुबी घाट, मोठा दुबी घाट आहे तिथं. अजून मला नेलं तर लगेच ओळखलं सगळे. त्या आम्हाला मूल बाळ काही नव्हतं. रडायला बसलो, अरे बाळ रडू नको, काही नको. म्हणलं मी कुठं आलोय, मला काही समजलं, असं तसं रडत होतो. गावातले कुणी आले नाही मागून? कुणाला माहितीच नाही. तर आई वडिलांना पण माहिती, कुणाला माहिती नाही. त्या गावात फक्त त्या बर्गे ज्यांनी मला गाडीत बसून दिलं त्याला माहिती की मी ह्या गाडीत बसून दिलं. असं करून मला शंकरशेठ रोड तिथं उतरल्यानंतर ते आव्हानी मला, आता काय कोण नाही, त्याला मूल बाळ नव्हते, मुलीच होत्या, मूल नाही, काही नाही, काहीच नाही. रडतो, ए बाळ रडू नको, चल तू माझ्या घरी चल, मी आहे तुला आईसारखं. पण त्यांच्या घरी मला नाही. आणि धुबी घाट मध्ये मला त्या आव्हानी सांभाळणं 1-1.5 वर्ष तिच्याकडे रोज धुबी घाट वर राहिलं. रोज नवीन कपडे यायचे, म्हणजे नवीन कपडे म्हणजे कपडे धुवायला आलेले. आणि त्या बाईनेच मला शाळेत पाठवायला सुरुवात केली. आणि रोज नवीन कपडे, म्हणजे कुठे साहेब लोकांच्या पोरांचे कपडे वगैरे रोज एक नवीन ड्रेस घालायला मिळायचं. असं लाईफ गुजरत त्यांच्याजवळ 1-1.5 वर्ष काढली. किती वर्ष होता? 1.5 वर्ष त्या बाईने मला सांग. आणि एक दिवशी अचानक बस स्टॉप वर दगडू, म्हणजे शंकरशेठ रोडच्या बाजूला एक बस स्टॉप वर लहानपणा मला आत्याला बघितलेलं पहिल्यापासून. तर माझी आत्या पुण्यात राहते, सख्खी आत्या. तर तिला मी स्टॉप म्हणजे ते बस स्टॉपवर बघितलं आणि मी आत्या म्हणून बोललो. अरे मुलं तर तू गावाला तर तू मेलाय म्हणून सगळं कळलं, असं तसं. आत्यावर तोपर्यंत तुम्ही तिथे मेलात अशी अफवा काय पसरवली होती? सगळं मारून टाकलं. अरे अरे अरे. तर या आवाजावर येऊन राहिलं होतं, ते सांभाळत होती. आत्यानं आत्यानं मला ओळखलं. तर तू असं, ही तुमचं नाव हेच आहे का? मला, अरे मी तुझी आत्या आहे मुरली, मला मुरली छोटी मुरली.
आणि त्या आत्याने मला ओळखलं. आता काय कर, हम्म. तेवढ्यात तिला आव्हान मला बहिणी बाई हे काहीतरी बोलते म्हणून लगेच आली, काठी घेऊन आली. अरे बाप. ओ काय आमच्या पोराला बोलते? नाही अहो ते माझ्या भावाचा पोरगा आहे. नाही म्हणले हे माझा पोरगा आहे. आता त्यांची थोडं कुजबूज झाली. तर मी म्हणलं नाही तुझा आहे ना, नंतर फोन करून बघू. तो वडील आता आमचा पोरगा आहे इथं आमच्या जवळ आहे, जाऊ. म्हणजे तिने लावून दिलं. मग थोडे जण ती म्हणली आत्या म्हणली मग माझ्या आत्याकडेच राहायला जातो. तेव्हा म्हणजे जाय काय हरकत नाही, सुट्ट्या पडल्या होत्या. तर माझ्या आत्याचे मिस्टर ते खूप दारू पितात. आत्याचे मिस्टर दारू पित होते आणि त्यांच्या तिथे येऊन राहिले. तर आता सुट्टी 10-12 दिवस सुट्टी पडली होती, त्यांच्याकडे आलो होतो. पण त्याला काय वाटलं की इथंच मला आता त्या पोराला आम्हाला सांभाळावं लागेल म्हणून तो थोडं नाराज होता दरबार. आणि मला कसं खायला प्यायला भरपूर. त्याला काही मुलं होती का? आहे ते मुलं तेव्हा होतीच. बरोबर. पण त्याच्या मनात कसं ह्या पोराला अजून कसं सांभाळायचं कसं काय. आणि मला थोडं माझा खुराक थोडं जास्त भाकरी बिकरी जास्त खायला सारखं लागलेली काय ते आवासारखं मला काय बी असं सारखं देते. तर ह्या पोराला सांभाळ. तर त्यांचा विचार चालला एक हॉटेलच्या दुकानात कामाला आहे, त्या हॉटेलमध्ये काम करायला जातो का. परत एक जागी सायकलचं दुकान होतं, तिथं काम करतो का. एक जागी म्हणले तर नुसतं पोरांना शाळेत सोडतो का. असे काम काय. त्यावेळेस तुमचं वय फक्त 10-11 लहानपूर्वी सगळं. तर तेवढ्यात काय झालं, त्या आमच्या जे काका आहेत ना, म्हणजे आत्याचे मिस्टर, ते त्याचा एक मित्र आहे. तो म्हणलं काय रे. अरे काय नाही, हे पोरग माझ्या त्या हे जेकडं इस्लामपूरहून आले राहते, खायला लय घालायला लागते, लय खाते आणि याला सांभाळायचं कसं काय, कुठे काम लागायला काही नाही करा. अरे एक काम कर ना, मिलिटरीच्या बॉईज बटालियन मिलिटरीची भरती आली, छोट्या बॉईज बटालियन असायच्या. तर त्यांना भरती येत चालू आहे, याला घेऊन जाते तर लगेच भरती होत नाही, बॉडी बिडी चांगली आहे म्हणला. बघ तर उद्या घेऊन जातो. तर मी पण येतो म्हणला. आणि त्या दोघांनी मिळून मला सायकलीवर दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलीवर बसवलं की हे जातं रिक्रुटिंग ऑफिस, पुण्याला रिक्रुटिंग ऑफिस आहे सदर्न कमांड, तिथं घेऊन गेले. आणि मला एका दिवसात सकाळपासून संध्याकाळपासून मला मिलिटरीमध्ये बॉईज म्हणून लगेच भरते. माझी ब्रेन टेस्ट घेतली त्यांनी, मेडिकल घेतली. आणि पहिले काय सर्टिफिकेट वगैरे असं काय लागायचं, तुडी असं चालू. तर माझी ब्रेन टेस्ट, पहिलवानीचं जे शरीर कमवणं होतं, ते खाणं होतं, ते तिकडे कामी आलं तर म्हणजे बॉडी बिडी चांगली भरती चालू. आणि ब्रेन टेस्ट घेतला. ब्रेन टेस्ट मध्ये काय होतं, 4-10-12 शिक्के होते. ते शिक्के त्या नुसतं घालायचे होते, म्हणजे लिहायचं वाचायचं. त्या टेस्ट मध्ये मी टेक्निकल म्हणून ब्रेन टेस्ट झालं, त्यामध्ये टेक्निकल म्हणून पास झालो. सगळं झालं. संध्याकाळी दुपारी 1-2 वाजले. आता तुम्ही मिलिटरीत भरती झालाय, आता तुम्हाला मिलिटरीतलं जेवण इथं देणार आहे. मग तिथं लोक भरतीला सगळ्या, मग त्या लोकांनी सगळ्यांना थोडं 2 चपात्या भाजी असं जेवण दिलं. आणि संध्याकाळी 4 वाजता मला तुम्ही, म्हणजे बाकी मी एकटाच नाही, असे 5-6 जणी भरती झाले होते सगळे. आता तुम्हाला दुपारी संध्याकाळी गाडी आहे बेंगलोरला 6 वाजता, त्या गाडी तुम्हाला बसवून देणार आहे. म्हणजे बॉईज बटालियन मध्ये सिलेक्शन झालं ते बेंगलोरसाठी झालं. बेंगलोर बॉईजला. मग त्यांनी मला 5 रुपये दिले, तुमचा 2 दिवसाचा भत्ता, आणि तुम्हाला तिकडे सोडून तुम्ही ह्या साहेबाई तुम्ही तिकडे बेंगलोरला उतरलं, तुम्हाला अशी गाडीला असेल सगळं आम्हाला 5 जणांना सांगितलं. आम्ही बेंगलोरच्या गाडीत बसलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बेंगलोरला पोहोचलो. तर त्यांची मिलिटरीची गाडी आली होती, त्या गाडीमध्ये आम्हाला बसवलं आणि बॉईज बटालियन आणि बॉईज बटालियन मध्ये जॉईन झालो. बॉईजला प्रॅक्टिस चालू होतं पहिल्यांदाच दिवशी. म्हणजे 12व्या वर्षी 12 वर्ष असेल, 12 वर्ष तुम्ही पहिल्यांदा मिलिटरीत भरती झाला बॉईज बटालियन. ओके. बॉईजला भरती झाल्यानंतर तिथं ट्रेनिंग आमचं चालू. पहिल्या दिवशी सकाळी सगळ्यांना किट दिलं. किट म्हणजे सगळ्यांना कपडे, शूज, हे ते सगळं दिलं. आणि सगळ्यांना मंगा दिला. आणि म्हणले आता तुम्हाला दूध प्यायला तिथं जायचंय सकाळी. मग घेऊन तिथे गेलो होतो. सगळ्यांना एवढा असा मग असं दूध. तर मला इकडे दूध त्या
पहिलवानीच्या आखाड्यातली सवय. आणि इथे कसं गरम साखर बिकर टाकत, तिथं काही साखर नाही. असंच आहे. पहिल्यांदा दूध प्यायला दिलं, 4 पुऱ्या द्यायचे सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवण असं, आणि एक्सरसाइज, पीटी वगैरे, खेळ वगैरे सगळं असं काही मिलिटरीचे ट्रेनिंग. ओके. मिलिटरीचं जास्त ट्रेनिंग नाही, शाळा आणि खेळ जास्त असं चालू होतं. 1-2 वर्ष बॉईज मध्ये असं माझं रिक्रिएशन गेलं. आणि त्या रिक्रिएशन मध्ये मी काय केलं की काहीतरी खेळ खेळायला पाहिजे. तर मला ते हॉकीचे इंटरेस्ट मिळालं. मी हॉकी इतकी चांगली खेळायला लागलो की बस माझं सिलेक्शन. मी मराठी असल्यामुळं मला कर्नाटक वाले गेले नॅशनल सिलेक्शन द्यायचे नाही. म्हणजे तुम्ही मराठी असल्यामुळे बँगलोरला कर्नाटकी मुलांचं नॅशनलला सिलेक्शन होत होतं आणि मला कोणी सिलेक्शन द्यायचं नाही. बरं. तर त्या टायमात राजकारण होतं. राजकारण म्हणजे लहान असताना लहान छोटी हॉकीच असं हॉकीमध्ये एवढं चांगले हॉकी करून मला सिलेक्शन नाराज होऊन असं. तर एक दिवशी सिलेक्शन होतं, तर माझं सिलेक्शन झालं. बाकी काय निवड फक्त मराठी आहेत म्हणून तिथं सिलेक्शन होत नव्हतं. आणि बाकी लोकांचं सिलेक्शन टीम वगैरे करून जायचे ते सगळे आपसमध्ये, आपल्या कर्नाटकचेच माणसं सगळे. आणि मग नंतर काय केलं, ह्या ज्या दिवशी रिझल्ट होता तर त्या दिवशी गेलो आणि आज रिझल्ट, आणि ह्या टायमाला नक्की सिलेक्शन, तू चांगले गोल केलेत, हे केले, असं तसं सगळे लोक म्हणायचे तुझं सिलेक्शन नक्की. पण संध्याकाळी 4चा टाइम होता, रिझल्ट आला, माझं सिलेक्शन नाही झालं. आणि ते सिलेक्शन नॅशनल टीम साठी होतं. नॅशनल टीम साठी. त्याच्यात सिलेक्शन झालं नाही. स्टेटचं म्हणजे कर्नाटक स्टेट नॅशनल सर्व्हिस टीमला इंटरस्टेट चॅम्पियनशिप. त्याच्यात नाही मिळाल्यानंतर मन नाराज होऊन असं रडत बसलो होतो. म्हणजे मनात कोणाला दुःख सांगितलं, घरचं खेळतोय तरी सुद्धा आपलं सिलेक्शन होत नाही असं रडत बसलो होतो. तर रडत एक इन्स्ट्रिक्टर एक असतात, त्या रस्त्याने चालला होता आणि मला त्यांनी बघितलं, हवलदारचं म्हणजे रिलेशन, नमस्ते नमस्ते, म्हणजे चांगला असं रिलेशन. अरे पेटकर के बच्चे क्या तुम रोते हो बेटा इधर, सर म्हणजे असं रडत होतो. तर सिलेक्शन नहीं किया, म्हणजे त्यांनी त्याला शिवाय दिली, अच्छा आदमी को कोई नहीं पूछते. त्याच्या मनात आहे, देख पेटकर मैं एक बात बताता हूँ, म्हणजे हिंदी मध्ये त्यांनी सांगितलं, ये सामने क्या चल रहा है, बॉक्सिंग प्रॅक्टिस. बॉक्सिंग म्हणजे तिथे हॉकी ग्राउंड आहे, तिथं बॉक्सिंगचं ग्राउंड, बॉक्सिंग रिंग असेल, रिंग सगळे तिथं प्रॅक्टिस चालली. देखो ये खेल खेलो, दांत तोड़ के दो, नहीं तोड़ के लो, दूसरे का तोड़ो या तो खुद का तोड़ो. ओके. ये गेम है. और बाकी वो हॉकी में क्या है, 11 आदमी का सिलेक्शन, ये हो गया. लेकिन ये कैसे है, तुम खुद मारेगा तो सिंगल प्लेयर गेम आहे, ही तर राजकारण होणार नाही असं त्यांनी सांगितलं. बरोबर. आणि तुम बॉक्सिंग चालू करो. कब से चालू है, कब से क्या, अभी ग्लोव्स पकड़ा और जा. तिथे गेलो, मी बॉक्सिंगला चालू केलं आणि हॉकीची तर सोडून. हॉकी सुटला, बॉक्सिंग पकडलं. म्हणजे आधी कुस्ती, नंतर आता हॉकी, आता तुम्ही डायरेक्ट बॉक्सिंगचे ग्लोव्ज. अच्छा, बॉक्सिंगचे ग्लोव्ज. हे बॉक्सिंग गेम मध्ये सर्व्हिसेस टीम, जे मिलिटरीचे जे सर्व्हिस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघाच्या या 4 सिलेक्शन. त्याच्यामध्ये जबलपूरला मी नॅशनलला चॅम्पियन झालो. जबलपूरला नॅशनल चॅम्पियन झालो. नॅशनल चॅम्पियन सर्व्हिसेसचा. हे किती वर्षाच्या काळात तुम्ही अचीव्ह केलं? 3-3.5 वर्षात. 3-3.5 वर्षात हॉकी संपल्यानंतर मग बॉक्सिंगला चालू केलं. जबरदस्त स्पोर्ट्स स्पिरिट आहे. म्हणजे तुम्ही साधी कुस्ती खेळायला लागले, तिथे एवढा मोठा कारनामा केला. हॉकीमध्ये तुम्ही नॅशनलला सिलेक्ट होऊ शकत होते, इतकी चांगली हॉकी लगेच. सर्व्हिसेस. आता इथे बॉक्सिंगचे ग्लोव्ज हातात घेतले तर 2-3 ह्याच्यात नॅशनल चॅम्पियन पण झाला. 2-3 वर्ष. आणि 1964 साली माझं इंटरनॅशनल सर्व्हिसेस टीमसाठी जपानसाठी, 1964ला जपानसाठी माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन मध्ये मी 19 फाईट्स जिंकलो होतो. किती फाईट? 19 फाईट. म्हणजे एशियन चॅम्पियनशिप सर्व्हिसेस टीम. तर झालं 19 टीम जिंकल्यानंतर एक फाईट आली, म्हणजे उगांडाचा एक बॉक्सर, युगांडा. ते काळे लोक असतात, बैल काळे एकदम, लाग बेक असं खतरनाक असतं. आणि भारतामध्ये मी बेंगलोरला वगैरे, पुऱ्या बेंगलोरमध्ये असं प्रसिद्ध होतं
छोटू टायगर बॉक्सिंग म्हणजे मी बॉक्सिंग तुम्हाला मारले एक निकनेम पडलं होतं छोटू चांगलं. टायगर म्हणून. आणि ते तो Boxing. बॉक्सिंगला बरं. गेम असायचे, सिव्हिल सर्व्हिसेस सारख्या गेम्स असायच्या, त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचा हम्म. आणि त्याच्यामध्ये माझं नाव व्हायचं. ना. असं करत मी जपानला 64 ला गेलो. 19 फाईट आधार सलग 19 फाईट जिंकल्या. जिंकल्यानंतर 20व्या फाईटला उगांडाच्या युगांडाच्या बॉक्सर सोबत. बॉक्सर फायनल मध्ये मी सगळ्याला आतापर्यंत नॉकआउट करू गेलो, त्यांनी एक मला फाईन मारले, मी नॉकआउट झालो. म्हणजे आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना नॉकआउट केलं होतं, त्याने तुम्हाला नॉकआउट केलं नॉकआउट आणि हे फायनल मध्ये झालं. फायनल. अच्छा, हे झाल्यानंतर आता तिथला एक छोटासा केस होतो की ही फायनल झाली असेल तर जे बॉक्सिंग टीम वगैरे सगळ्या आल्या होत्या, तर सगळ्या जपानमध्ये हॉटेलमध्ये सगळ्यांना जेवण पार्टी बरं. बॉक्सर्स हा. जेवण वगैरे देतात, सगळे जेवण बसलेले. अच्छा, जेवताना अशीकडे हे झालं की सगळे मी बघायचे, सगळे लेडीज म्हणजे असे मोठे मोठे प्लेयर वगैरे जेवताना यायचं तर ते ब्रेड आहे ना, ब्रेड घ्यायचं तर काट्याने घ्यायचं तर त्याला एवढा छोटा तुकडा येतात. आणि मी काय करायचं, चमच होता ना फ्रॉक, तो उचलला की त्या प्लेट मध्ये दाबला. जपानी प्लेट नाजूक असतात, असं दाबला गेले, दोन प्लेट फुटायची पुढे. हा. अच्छा, मी 11 प्लेट फोडले. म्हणजे पाव खाताना पहिला ब्रेड ब्रेड खात, कारण काय मला माहितीच नाही ना, तुकडा मला येतं ना, मला काय, माझं काय इच्छा आहे की हा तुकडा यायला पाहिजे. पण ते लोक कापड वगैरे खायचं, त्यांनी ते स्लाइस करायच्या आधी आणि एक एक तुकडा पण असा 11 प्लेट तोडल्यानंतर जे वेटर बाई होती ना, तिनं मला बघितलं, व्हॉट हॅपन्ड काय, तर म्हणलं सगळ्यांना म्हणजे इशारामध्ये, तिला पण त्यांची जपानी इंग्लिश आहे, माझी पण म्हणली की नो सी लोक, तर तिनं मला ब्रेड छोटा असा कापायचा आणि मग असा तुम्हाला तुकडा आहे. मग मी जपान मध्ये पहिल्यांदा ब्रेड खायला शिकलो. खाया पिया कुछ नाही, प्लेट थोडा बारा आणा. आणि जगामध्ये मी पहिल्यांदा ब्रेड खायला पहिल्यांदा ते शिकलो. त्या बाईनी मला, जपानीज बाईनी ब्रेड खायला शिकवलं. नाहीतर कसं गाव खेड्यात आपला पावाला खायचं, तिथं ब्रेड खायला जपानमध्ये हे बॉक्सिंगचं हे केलं. आता हे बॉक्सिंगचे किस्सा तिथं याच्यात आता मला हे एक विचारायचं होतं की आता तुम्ही पहिले तर खेळाच फार स्पिरिट होतं तुम्हाला, कुस्ती योग होता आणि इंटरेस्ट होता आणि शरीर. दुसरी गोष्ट काय, एक टेन्शन काय काय लोक फक्त कसं की एक मनात नेहमी कसे भीती असे, मला ते लोक मारणार होते, माझ्या आईला आणि बाबाला भावांना मारले का नाही, असे एक मनात कधी घाबरत. पण दरम्यानच्या काळामध्ये मला हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे, प्रेक्षकाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येणार. तुम्ही कुस्ती ज्या दिवशी हा सगळा किस्सा घडला कुस्तीचा, तुम्ही ती कुस्ती जिंकली आणि जिंकलेल्या कुस्तीमुळे तुम्हाला गाव सोडावं लागलं, त्याच्यानंतर आई वडिलाची वगैरे भेट नाही काय? तेच आता सांगतोय ना तुम्हाला. आई वडील म्हणजे मनात काय घाबरत, काय करायचं, तर परत पुढे जाईल. आणि जेवढं सर्व्हिस मध्ये असताना नेहमी काय आठवण यायची मला, आईची, वडिलांची, भावांची, की बाबा हे लोक आता मला मारणार होते, आता मी बचून इकडे राहिलोय, तर त्या लोकांना मारले का, काय झाले, फोन वगैरे असं मला काही सिस्टम नव्हतं, असं काळजी वाटायची. हे राहिलं तर मी जपानला ज्यावेळेला खेळ जिंकून वगैरे सगळं आलो, माझं तोपर्यंत माझी बेंगलोरवरून बदली सिकंदराबादला झाली. बेंगलोरवरून सिकंदराबाद झाली. मग सिकंदराबादला मी टेक्निकल ट्रेनिंग करत होतो, तर टेक्निकली बॉक्सिंग जिंकून आल्यामुळं माझ्या ओसीने विचारलं, पेटकर अभी आपको क्या चाहिए, कोणी म्हणलं की हे युनिट पाहिजे, ते युनिट पाहिजे. मी म्हणलं मेरे को सर काश्मीर देखणे काय, जगात. आणि पहिले कसं लहानपणीपासून ऐकलेलं जगात मध्ये लाईव्ह मध्ये येऊन काश्मीर बघावं, आकाश आहे, हे आहे, सगळं पृथ्वीवरला स्वर्गच म्हणतात त्याला, स्वर्ग असं म्हणलं. तर उशीर म्हणलं ठीक आहे, और कुछ नाही सर, कमांडिंग ऑफिसर. ओके ओके ओके, ऑफिसर कमांडिंग, ऑफिस इन कमांडिंग. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, सिकंदराबाद देखणे जाऊ. मला त्यांनी काय केलं, ट्रान्सफर माझी काश्मीरला केली. टेम्पररी ड्युटी अटॅच, म्हणजे खेळासाठी खेळणारा माणूस आहे, याला अटॅच करा आणि याला काश्मीरला. मग त्या युनिट मध्ये नेऊन मला सोडलं. तर त्या युनिटच्या जे बी काश्मीर ह्या रस्त्याला त्या रस्त्याला जायचं, त्या गाडीमध्ये मला बसून द्यायचं, जायचं. मग तिथे गेल्यावर काय काश्मीर बघण्यासाठी ते युनिट पाठवायचं.
मग तिथे गेलो आणि तिथल्या युनिटमध्ये काय बाबा हा जगातला चांगला बॉक्सर आलेला आहे, त्याला जेवण. मग ते युनिटवाले स्पेशल जेवण तिथे तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट मिळत होती. जेवण चांगलं होतं. असे दिवस चालले होते. मग हे युद्धाचा किस्सा कधी ते आता दुसरं हे असं त्या युनिट बरोबर चालू होतं. माझ्या आर्मर ट्रेनिंग होते, तर थोडं मिलिटरीचं काम पण हे चालू होतं. आणि मला नेहमी कुठं गाडी चालली की त्या गाडीत मला बसवून द्यायचे. रोज आपलं काश्मीर सगळं औदुंबर हे ते सगळं. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली तिथे काश्मीर बघण्याची. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर 1965 साली दुपारचा 4चा वेळ होते. मी बंकर मध्ये होतो आणि ऍक्च्युली जो सिग्नल आला, सिटी वाजायला लागल्या अचानक. 4 वाजता टाईम. लोकांना काय वाटलं, ऍक्च्युली त्यांनी जे सिटी वाजवली होती, विमानाचा प्लेन अटॅक आलेला आहे. सिग्नल होता, वार सिग्नल. वार सिग्नल. तुम्ही तयार राहा आणि बाहेर ताबडतोब आपले तयार राहा, अटॅक आले आपल्याला अटॅक झालाय असं त्या सिटीचा मतलब होता. पण चहाचा टायमिंग ऍक्च्युली लोकांना काय, तोच चहाचा पण टायमिंग होता. तो चहाचा टायमिंग. लोकांना काय वाटलं, आता ह्या शिट्ट्या जे वाजलेत तर चहासाठी. आणि लोक असेच लुंगी लावले. कोण आपला मिलिटरीचा मगा तुम्ही बघितले, ते मगा घेऊन लोखंडी घेऊन मगा चहा प्यायला बाहेर आले आणि वरने अटॅक झाले. त्याच टायमाला एवढी कॅज्युअल झाली की विचारू नका. म्हणजे एवढे लोक मेले, कारण सुरुवात झाली होती अरे एकदम अचानक युद्ध चालूच. आणि जे मिलिटरीमॅन तिथे होते त्यांना असं वाटलं की चहाची वेळ आहे, चहा प्यायला बाहेर गेले, ते परत आलेच नाही. अर्थातच ते वारसाठी रेडी नव्हते. म्हणजे हातात काय माहिती प्रोटेक्शन नाही, काय नाही. प्रोटेक्शन म्हणजे आता काय लढाई होईल का, आता बसलोय, अचानक फायरिंगचं हे झालं. तसं फायरिंग त्या टायमाला चालू झाली. मग एक नरबहादूर थापा, म्हणजे मी थोडा जो त्यांच्यावर थापा, तर तो चांगला आर्मर ट्रेड होता माझ्या स्टेटचा. तो दोघा मी दिसतो लढाईमध्ये, वेपन वगैरे लढाई चालू झाली. तर हे पहिल्या दिवशी पुढून गोळ्याचं फायरिंग हे इकडं कपडे घालून वगैरे लढाईचे, पाठीला पिट्टू वगैरे बांधून वगैरे रायफल वगैरे घेऊन लढाईचे चालू झाले. आणि लढाई चालू असताना तर नर्मद थापाने आम्ही दोघं सगळे एका बंकरमध्येच होतो. आम्ही फायरिंग करत असताना तर आता पुढं फायरिंग, एक टार्गेट दिसलं की एक मारले, अरे मैंने मार दिया. तर त्या टायमाला पैसे वगैरे, लढाईमध्ये पैसे बरोबर टाइमपास. आता मारणार तर पण आहे, मारत राहा. एक मारलं, एक बॉटल रम. त्या टायमाच्या असं तो होता हे सुद्धा नेपाळ. असं चालत असताना मी म्हटलं असं टार्गेटला मारलं असतं, एक पेटकर मैंने मारावी, आप एक बॉटल. म्हणजे मी एक टार्गेट टिपलं तर तू मला एक रमची बॉटल देणार, तू टिपलं तर मी तुला देणार, असे पैज लागायचे बाटल्याचं चालत होतो. तर त्यांनी असं ये देखो ये टारगेट थोड़ा बहुत बड़ा नजर आता है, मैं मारूंगा, नहीं मैं मारूंगा, तुम मारना मैं मारूंगा, असं. म्हणलं ठीक आहे, कितना 2 बॉटल राह. तर मी 2 बॉटल म्हणून असं गोळी घालून त्या 2 टार्गेटला बरोबर नेम केलं आणि त्याला म्हणजे मार द्या म्हणून त्याचा हात पकडला आणि तेवढ्यात आमच्या बंकरवर जोरात अटॅक आला. त्या नंबर थापाचा हात माझ्या हातात असंच आला. ती एरियल स्ट्राईक होती, म्हणजे वरतून अटॅक करत होते, वरती खालून सगळी लढाई चालू झाली की काय कुठून गोळी येते आणि कोण कोणाला आपलीच गोळी आपल्याला लागते हे कळत. बरोबर. तर त्याचं ज्यावेळेला असं केलं, हात पकडल्यानं वरनं बंबारी जोरात आली आमच्या त्या बंकरवर आणि त्याचा हात माझ्या हातात आला. तो पण असा अर्ध्याला म्हणजे हात तो हे करून तो हात वाचला, म्हणजे खाली हातून नाही गेला, वाचला आणि बंकर बघतो तो त्याचा हात आणि खाली गाडले गेले का? गाड्यात ते पण गाडला गेला, मी पण गाडलो. हो, कारण बंकरच्या आजूबाजूला जी माती ढिगारा होता ना, तो एकदम सगळा असा आला आणि त्याच्यात अडकलो आम्ही. तर मी थोडस करत
आणि तो थोडं आतमध्ये. हम्म. तेवढं ते दुसऱ्याने बघितलं, डरोमत आलो तर त्या जवान होते त्या लोकांनी मला काढलं आणि त्याची बॉडी काढली आणि त्या बॉडीला दवाखान्यात घेऊन गेले. मग तेव्हा नरबहादूर थापा डेथ झाले होते. डेट नाही, म्हणजे जर हात निघाला होता ना, हात हा, तुटून निघाला हात तुटून निघाला होता. आणि ते बॉडी होती त्या चिखला म्हणजे त्या बंकर मध्ये, दगड माती हा, बिती हा, हा. त्या बंकर मध्ये. हम्म, त्या बंकर मधून आम्हाला दोघांना बाहेर काढलं. हम्म. तो जास्त सिरियस होता, त्याला सिरियस होते म्हणून त्यांना हॉस्पिटलला लगेच हलवून म्हणजे रेड क्रॉसचे लोक मेडिकल इमर्जन्सी. हा ते घेऊन जातात त्याप्रमाणे त्याला घेऊन गेले. आणि परत अशी लढाई चालू. तो थोडं मग दुसऱ्या दिवशी थोडंसं पुढे जात होतो. तर दुसऱ्या दिवशी हा, हा. तर लोक असे आपसमध्ये गोळ्या बिळ्या मारण्याचे चालू होतं. आणि ते पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये काय आहे की मारतात तर ते म्हणतात पहिले छोटे बच्चों को मारो. ते मुसलमान लोकांच्या ट्रेनिंग पाकिस्तान वाले. हाँ पाकिस्तान मतलब छोटे बच्चों को पहले मारो, ये बूढ़ा आदमी का तो मरेगा, ये बढ़कर कल बड़ा हो गया तो अपने लिए खतरा है, मारेंगे. बरोबर. असं ते लोक म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांची थिंकिंग आहे की बाबा लहान मुलांना मारलं तरी उद्या काही प्रॉब्लेम नाही, पण ज्येष्ठ नुसतं मारून गोळ्यात वाया जाणार. म्हाताऱ्यांना मारलं तर हे असंच मारणार आहे. जे तरुण आणि जे जवान आहेत त्यांना पहिल्यांदा मारा, हे उद्या झाले नाही पाहिजे, आपल्याला धोका नाही चालेल. अच्छा तत्पूर्वी आता एक किस्सा मी तेवढं राहिलो तर सांगतो. ज्यावेळेला नेहमी काश्मीर असं म्हणजे बॉर्डरवर होतो, युनिट मला सगळे काश्मीर बघायला वगैरे आवडत. तर आमच्या युनिट पासून पाकिस्तान बॉर्डर जवळच होती. आता ते पाकिस्तानचे बॉर्डर त्यांच्याकडे बडाखाना तुम्हाला कल्पना असेल नाही काय, जेवण असतं म्हणजे बरोबर ईद वगैरे असं काय जेवण असलं मग ते लोक त्यांचं जेवण मटण सगळं पाठवतात. आपल्याकडे इंडियामध्ये सुद्धा बकरं आलं की ते अख्खं बकरं म्हणजे बकरी कसे येतात अशी अख्खी येतात. तर त्या मुसलमान लोकांना आम्ही अख्खच्या अख्खं बकरी देतात आणि जिवंत म्हणजे त्यांच्याकडे कसं हलाल करून आणि आमच्याकडे काय हलाल बिलाल सगळं चालतं. पण त्यांच्याकडे मटन बिर्याणी वगैरे बनवली ते लोक आम्हाला आणून खायला द्यायचे, आमचे घेऊन जायचे. अरे आपका इंडिया का रमाच आहे, एक दुसऱ्याला म्हणजे असं होतं. अरे दुश्मन अब दुश्मन नाही आहे, नाही दुश्मन तो हमारा सरकार आहे, तुम्हाला आम्हाला काय आहे, तुम्ही सोल्जर आहे, तुम्ही का वगैरे असं होते. तर त्या टायमाला एक सुभेदार होता पाकिस्तानचा. तर तो त्या लढाईमध्ये असं तर त्याला काय केलं, इंडियन आर्मीच्या लोकांनी त्याला पकडलं होतं. पाकिस्तानी सुभेदारला इंडियन आर्मीच्या लोकांनी पकडलं होतं. तर तो कसं त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे दोस्ती कशी की ज्यावेळेला युनिटमध्ये असं तर असं काही हे झालं की आपण म्हणजे ते आमने सामने बोलतात वगैरे असं काय हे नाही. पण त्यांचं लोकांचं गैरसमज हे दुश्मन आहेत, हे मुसलमान लोक खराब आहेत. शत्रुत्व युद्ध सुरू झाल्यावरच लढाई चालू ठेवा बाकी. तर हा सुद्धा तिथं म्हणजे असं लढाई चाललं तर त्यांना आम्ही बघितलं. तो भैया मुझे बचा दो पाकिस्तानी सुभेदार जो पकडला गेलेला होता. अरे आप तो हमारे इधर खाने के लिए आए थे ना भैया. हाँ तो क्या हो गया, तो देखो पकड़ता अब मुझे कह देगा मेरे बाल बच्चे, अभी मेरे को क्या होगा. कैद केलं त्याला मारत वगैरे नाही, एकदा कैद तो कैदी आहे कैदी. तर त्याला सोडत मेरे बच्चे को मेरे को बचाने के लिए ठीक है मैं बता. तर मी आपला एक सुद्धा आर्मी आपल्या इंडियन आर्मी सब इसको कुछ आपण हेल्प कर सकते का नाही. आपण एकदा कैद तुम्ही म्हणले असं त्या सुभेदारला आपल्या त्यांना काय रिक्वेस्ट केली म्हणजे याला आपण काय मदत करू शकतो का. ओके तिथं चांगला म्हणजे असं नहीं बोला एक दफा कैद हो गया, लेकिन एक बात कर सकते कि इनका बर्ताव अच्छा है, इसके लिए उसको आगे के लाइफ में छोड़ देंगे. अच्छा म्हणते तर त्याची एक हिस्ट्री लोकांना माहिती पडण्यासाठी की एकदम दुश्मन म्हणजे काय एकदम असे एकदम दुश्मन नसतात लोक. हे काही ते परभणी वगैरे दाखवतात. बाहेर आपल्या देशात असं वाटतं की ते बॉर्डरवरती उभे आहेत म्हणजे एकमेकांसमोर बंदूक धरूनच उभे आहेत सर. असं काही नसतं एवढं हे नाही. बरं असं करत हे लढाई
चौधरीवर हे सगळं फायरिंग करत होते. हम्म. मी एका बॉर्डर आता म्हणजे बॅक टू युद्धाच्या वेळेचा किस्सा आपला. तिथून असं पुढं लढाई चालू होती. एकदा एकदम अचानक 10-12 एकदम हे आले, अटॅक करायला येत होते. माझ्याकडे ही जे 7.22 mm म्हणून गन असते, त्यात 25 गोळ्या एकदम कुठली गन असते? 7.22 mm. 7.22 mm हा. म्हणजे 20-25 गोळ्या एकदाच त्याच्यातून फायर होतात. मॅगझिन मध्ये 10 गोळ्या बरोबर. ऑटोमॅटिक हा. येतं. तर पाकिस्तानचे असं जोरात असे अटॅक होऊन येत होते, मला बंद करणं. मग त्या टायमाला मी गोळ्या त्या लोकांना त्यावर फायरिंग करून 9 लोकांना ऑन द स्पॉट हे करून आणि तुम्ही त्यावेळेस फायरिंग करून 9 लोकांना हे केलं. मारलं. 6 लोक हे झाले आणि 3 लोक पळून गेले. बरोबर. आणि असं करत थोडस पुढून अटॅक परत जोरात आलं. माझं त्या टायमाला राईटला डोळ्याच्या इथं गोळ्या लागल्या, ते पडलो. तरी पण कसं असतं, गोळी लागली त्या टायमाला माणसाला कळत नाही. गोळी लागल्यानंतर थोड्या वेळाने दुखतो. म्हणजे कधी मार लागला त्या टायमाला काही त्रास होतो का? आणि तो आवेश पण असतो ना त्यावेळी. असं करत लढाई करत मला 9 गोळ्या लागल्या लढाई. त्यांच्याकडून फायर येत होतं, इकडून फायर असं चाललं होतं. असं करत होतो. तर मी असं लढाईत पुढे चाललो होतो. वर मला पुढं डोंगर आहे काय पुढं असं कळायला, थोडं वातावरण तिकडं धुक्क असतं. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला 9 गोळ्या लागल्या होत्या. लागल्या. धुक्क माहिती आहे समजलं? हा, धुक्क समज. हा, तर धुक्यातनं असं काय पुढं काय असेल काय सुद्धा मी असं थोडं पुढं असं गेलो. फायरिंग चालली होती इकडं तिकडे. आणि एकदम त्यानं काय झालं, पुढं एकदम खड्डा होता माहिती नाही. वरनं मी खाली असं रोडवर पडलो. रोडवर पडल्यानंतर तेवढा तिकडं पाकिस्तानची गाडी, पाकिस्तानच्या एरियामधला रोड होता. तर त्या लोकांनी काय बघितलं नाही, काय नाही. गाडी माझ्या अंगावर 2-3 ते माणूस तो ड्रायव्हर गाडी पाकिस्तानची वरणाचा खाली एकदम पडलो ना. कारण धुक्यामुळे काय दिसलं नाही की पुढे डोंगर आहे काय आहे, एकदम कटरा आहे. ते खाली पडलो होतं, त्या रोडवर पडलो होतो. तर त्यांच्या कानवाई चालली होती. त्या पाठीनं माझी अख्खी गाडी पूर्ण माझ्या वंटाने गेली. जवळपास 500 ते 1 टन तरी वजन, 1 टन वंटन पडल्यानंतर तिकडून काही जेव्हा आपल्या गाडी तुमच्या अंगावून गेली. आणि अंगावून गाडी गेल्यानंतर मी वरनं पडलोय एवढंच मला माहिती. आणि लोकांनी मला त्या गाडी अंगावून गेल्यावर बेशुद्ध पडला. मग मला दीड 2 वर्ष मला काय माहिती, तिथून मला उचलून तिथे जेव्हा तुमच्या अंगावून गाडी गेली पुढे जवळपास 1.5 वर्ष बेहोश पडल्यानंतर मिलिटरीची गाडीनी म्हणजे ते लोकांनी मला उचलून म्हणजे डॉक्युमेंट म्हणून मला माहिती पडलं जम्मू हॉस्पिटलमध्ये नाही आपल्या भारताचं जम्मू काश्मीर जम्मू हॉस्पिटल मिलिटरी हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं. त्या असं तिथंच बॉर्डरला 3-4 हॉस्पिटल छोटे बेस हॉस्पिटल आहेत. बेस कॅम्प. त्यामध्ये मला ठेवलं होतं. तिथून उतरून मला दिल्लीला गेलं. दिल्लीला मी बेहोश होतो. मला काय माहिती नाही, माझं नाव वगैरे मला काही कल्पना, ते ID कार्ड असतं तेवढं नेलं. आणि मग दवाखान्यात दिल्ली हॉस्पिटलला येऊन दिल्ली हॉस्पिटलला जवळजवळ 1.5-2 वर्ष दिल्ली हॉस्पिटलमध्ये अनकॉन्शियस. माझं नाव मला माहिती नव्हतं, काही नव्हतं. संडास बाथरूम कोमामध्ये होतो. म्हणजे 1965च्या युद्धात झालेले जे काही तुम्हाला तिथे 9 गोळ्या लागल्या, तो जो टँक आहे तुमच्या अंगावरून गेला, तिथे तुम्ही बेशुद्ध झालात. आणि जवळपास 16 ते 17 महिने कोमामध्येच होतात त्यावेळेस. म्हणजे जम्मूच्या हॉस्पिटलवरून नंतर दिल्लीला, आणि दिल्लीमधून नंतर तुम्हाला मुंबईला हलवण्यात आलं. तर दिल्ली मधला किस्सा, ज्यावेळेला मी पेशंट सगळे होते, मला होश कधी आला. दिल्लीमध्ये काय झालं, इन्स्पेक्शन साठी आर्मीचे जनरल काय ऑफिसर लोक हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन साठी आले होते. तर त्या टायमाला मी बेडवर बसलो. सगळे बेड मिलिटरी हॉस्पिटल बघितले. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 10 खाट आहे का सगळे, तर सगळे लाईन मध्ये खाट. तो असं माझी खाट वगैरे व्यवस्थित लावत होता. लावता काय झालं, बेडशीट असं थोडं हे धक्का लागला, ते मी बेडवरून खाली पडलो. तर त्या टायमाला मला होश आला मी कुठं आहे. म्हणजे आठवलं कुठं आहे.
तर पहिल्यांदा असं आलं, अरे बापरे, मला तर पाकिस्तान लढाईमध्ये माझ्या बस गेली, ट्रक गेला, तर तेवढं आठवलं. आणि मी आता कुठे, मला पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये पकडलेले दिसतंय आणि मी आता कैद झालेलो आहे आणि हे पाकिस्तानी लोक मला आता मारणार, कारण माझं शरीर खाली. तुम्हाला असं वाटलं की मी आता पाकिस्तानमध्ये आहे, मला पकडण्यात आले, मी पाकिस्तानच्या असं वाटलं मला. आणि तेवढं जनरल जवळ आलं तसं मला होश आहे. जनरल जवळ आल्यानंतर त्याला मी एकदम गॅप्टेन म्हणून असं पकडलं की त्याला बोलता आलं ते काय, आणि ते लोक मला मारायला. तो मला विचारला, छोडतो नाही, मैं किधर हूँ पहिले बताओ. म्हणजे तुम्ही त्याला विचारलं? हा, मैं किधर. जो जनरल आहे, इन्स्पेक्शन साठी आला होता, तुम्ही त्यालाच पकडलं? हा, त्यालाच पकडलं. आणि त्याच्याबरोबर असं मला सगळे मारायला लागले, तरी पण ग्रिप नाही, जसं असं बघा, हे जर तुम्हाला पूर्ण बॉडी बंद होतं, तसं मी इथं पकडले की त्या माणसाला सुटता येत नाही. असं आर्मी मध्ये ट्रेनिंग असतं. पकडल्यानंतर तो म्हणा, नहीं मैं आर्मी का जनरल ऑफिसर. अच्छा, आप आर्मी का है तो आप आई कार्ड कुछ तो मुझे ये दे दो, प्रूफ दे दो कि मैं इंडियन आर्मी का हूँ. तो उसके त्यांच्याजवळ म्हणजे उनके पास ये नहीं था, आई कार्ड नव्हतं. मी सोडत नाही, तुम्हाला मी मारून टाकणार, तुम्ही मला काहीतरी प्रूफ सांगा. तर दुसऱ्या त्यांच्याबरोबर त्या जनरलच्या बरोबर बॉडीगार्ड होते, त्यांना विचारलं, ते सगळ्यांनी सांगितलं आमच्याकडे आय कार्ड नाही. त्यावेळेस कोणाकडेच आय कार्ड नव्हतं? आय कार्ड नव्हतं. तर त्या टायमाला INS म्हणजे सिस्टर लोक असतात, तर त्यांना INS लिहिलेलं असतं. तर त्या टायमाला माझ्या थोडं लक्षात आलं. मी एकदा दोनदा हॉस्पिटलला गेलो होतो, तर सिस्टर आप थोडं इथं राहणार, म्हणजे पकडत होते, मार चालला होता, दंगा चालत होता, बोलून आली. मैं किधर हूँ, आप कौन, किधर से? मग तिथे सांगितले की मैं इंडिया से हूँ और मैं ये मिलिट्री हॉस्पिटल दिल्लीतला. ओके. तर और मैं केरला के रहने वाले हूँ. पक्का आपका प्रूफ? तो मैं मेरा पे बुक है, आपको बता दूं. तर ती गेली टेबलाजवळ, तो बरं ते मला मारतच होते, मी त्याला पकडलेलं. तेवढा वेळ तुम्ही त्यांना धरूनच ठेवलं होतं? जनरल. ओके. आणि त्या वेळेला नर्स आली, तिनं आय कार्ड मला दाखवलं की मी इंडियन आहे. तो इंडियन आहे म्हणजे. तर मी जनरलला म्हणलं, जनरल साहब सॉरी, मेरे को होश इधर से खो गया था, मुझे मालूम नहीं था, मैं हॉस्पिटल में, मुझे नहीं मालूम, और अब जनरल है, अभी आपने बताया करके मुझे मालूम, लेकिन अभी आप मेरे को प्रूफ मिल गया, मैं आपको छोड़ दूं. क्या जवान असतो त्याला काय शिक्षित, एक को मारो फिर मरो, खुद मरो, अकेला मत मरो. तुम्हाला तेव्हा वाटलं की मी पाकिस्तानमध्ये आहे, आता मी तर मरणारच आहे, पण आता जो समोर आहे त्याला मी मारून टाकलं, याच भावनेने तुम्ही पकडलं. मग त्या नर्सनं दाखवलं, आय कार्ड दाखवलं, तर साहेब मैं आपको छोड़ रहा हूं. तर त्या मी जनरलला सोडलं. तर जनरलचे बाकीचे मला हे नाही, त्यांनी सगळं मारत त्या टायमाला एवढे मारलेले अजून कोण आहेत. ठीक आहे. त्यावेळेस जबरदस्त डोक्यात हे दिसलं शिवलेलं आहे. तर मग सोडल्यानंतर मग जनरल मला, इसको कोई नाही मारेगा, म्हणजे मला कुणी मारू नका वगैरे सांगितलं. त्याच्या लक्षात तुमचा हेतू आला, हेतू लक्षात आला. आणि मग त्या जनरल साहेबांनी सांगितलं, तो म्हणता ठीक आहे, गव्हर्नमेंट से मैं बात करूंगा. तो त्यांनी मग मला शांत बोलवलं आणि व्हीलचेअर घेऊन बाजूला एकट्याला घेऊन, क्या बात होता, आप मेरे को क्यों ऐसा गुस्सा से? मग त्या जनरलला सांगितलं कि मैं ऐसा हो, जो मैं ट्रक मेरे ऊपर गया, मैं बेहोश हो गया, उसके बाद में मुझे कर, तो जब आँख खोला तो ये सब अलग अलग आप लोग नजर आए. तो मैं सोचा कि मेरे को पाकिस्तान के बॉर्डर में पकड़ा है, इसके लिए मैं आपको पकड़ा था. मग तिथून पुढे तुम्हाला? अच्छा, तर ते विचारल्यानंतर मतलब कार्ड का कैसे किस तुमको? नहीं, आप आदमी का पहचान होगा तो मैं छोड़ सकता था ना. बरोबर, काहीतरी आयडेंटिटी पाहिजे तुमच्याकडे. तर जनरलनी माझं नाव रिकमेंड केलं. तेव्हापासून आर्मीमध्ये सगळीकडे जे आय कार्ड, आता पूर्वी 15-20-25 एवढ्या वर्षात, 25-30 वर्षात कधी आय कार्ड होतं का? या किस्स्यामुळे ऐका ना, कुणाकडे आय कार्ड होता असं बघितलं होतं. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री या लोकांनी आय कार्ड मंजूर केलं, आणि त्या आय कार्डच्या पाठीमागे MRP लिहिलेलं आहे, मुरलीकांत पेटकर.
हो हो हो. हा ते आय कार्ड भारतामध्ये आता नव्हतं. आता तुम्ही हे नेमप्लेट सगळी सिव्हिलमध्ये आर्मीमध्ये कुठे लावता ते माझ्यामुळे चाललं. त्या किस्स्यामुळे आय कार्ड बनवायला सुरू केले इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट सगळं. आय कार्ड कधी होतं का? पहिलं नव्हतं. आता आय कार्ड चालू आहे. त्याचं बघा गव्हर्नमेंटच्या आय कार्डच्या पाठीमागं MRP लिहिलेलं असते. MRP मुरलीकांत पेटकर. हो हो ग्रेट. मग आता इथून पुढे आता सांगा ना, हे हा किस्सा इथं झाला आणि त्यानंतर मला हॉस्पिटलमध्येच मला हे होश आल्यानंतर मग अचानक आर्मीचे जे स्टॉक होता म्हणजे हॉस्पिटल जास्त झाला तर बाकी छोट्या छोट्या हॉस्पिटलला ट्रान्सफर करा, त्यांच्या स्टेटला ट्रान्सफर करा असं झालं. तर त्या टायमाला मला विचारलं कुठे महाराष्ट्रात ट्रान्सफर करा. तर तोपर्यंत सुद्धा महाराष्ट्रात ट्रान्सफर करा मनात भीती की हे लोक मला कामेरीवाले येऊन मारता भीतात का असे एक मनात भीती होती. तुमच्या मनात ती भीती होती? ती भीती होती. ही भीती मग काय झालं, माझी दिल्ली हॉस्पिटलमधून INH अश्विनी मुंबईला माझी ट्रान्सफर. अश्विनी हॉस्पिटल मुंबईमध्ये अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझं ट्रीटमेंट वगैरे चाललं होतं, सगळं हे करत. तर तिथल्या डॉक्टरने सांगितलं की पेटकर त्या वासवाने म्हणून फिजिओथेरपिस्ट, वासवानी नावाचे डॉक्टर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर, ते म्हणाले सगळे माझं मेडिकल केलं. तो आम्ही आणि माझ्या कसं पाठीची गोळी एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी, ज्या 9 गोळ्या लागल्या होत्या तुम्हाला त्यातली एक गोळी तुमच्या स्पाईन मध्ये हे झाली, ऐका ना. तर मला कसं ज्यावेळेला होश आला ना तर त्या तत्पूर्वी बाकी माझा हा डोळा चेंज केला, हे केलं. कारण मिलिटरीमध्ये कसं आहे, आता एक माणूस मेला आहे तर त्याचं काढून द्यायला काही लगेच ताबडतोब. तसं मला काय त्या टायमाला पूर्वी म्हणजे अनकॉन्शियस नव्हतो ना, तर त्यामुळे माझ्या पाठीतच गोळी आहे हे डॉक्टरला तसं सांगता आलं नाही ना मला की बाबा माझ्या पाठीत गोळी आहे, माझं दुखतंय वगैरे. कारण पॅरालिसिस झाल्यानंतर काय दुखतंय काही अनकॉन्शियस असतं. तर त्यामुळे मला डॉक्टर लोकांना सांगितलं नव्हतं. मग त्या मॅडमला कळालं की ह्याच्या पाठीत मला अजून एक गोळी आहे अश्विनीमध्ये. मग त्याने एक्सरे वगैरे सगळे करून ठीक आहे. आता म्हणजे तुला एक काढली तर एकदम तुम्ही नर्वस सिस्टम मधून डॅमेज होऊ शकते गोळी काढताना. हा, तर त्याच्यामुळे ते म्हणे ऑपरेशन. पण तू एक बस आहे, तुला पोलिओ सारखं तुला चालता वगैरे येईल, तर तुला काय केलं पाहिजे, नेहमी स्विमिंग करायला पाहिजे म्हणजे रिकव्हरीसाठी आणि फिजिओथेरपीची एक्सरसाइज वगैरे हे केलं पाहिजे. ठीक आहे करतो म्हणलं आणि मी फिजिओथेरपिस्ट ते एक्सरसाइज वगैरे सुरू केली. अच्छा. आणि अश्विनी हॉस्पिटल स्विमिंग पूल अश्विनी हॉस्पिटल 1 किलोमीटर आहे. तर रोज गाडी स्विमिंगसाठी तुम्हाला पुढे गोल्ड मेडल मिळालं ते कशासाठी? डॉक्टरनी हे ज्या वेळेला वासवाणीने सांगितलं प्रॅक्टिस करायला, मग मी जायचं. आता अश्विनी हॉस्पिटलला मला जायचं. अश्विनी हॉस्पिटल ते स्विमिंग पूलला जायला येण्या जाण्यासाठी तर गव्हर्नमेंट एका माणसासाठी गाडी देऊ शकत नाही प्रॅक्टिसला किंवा काही याचं. तर मला तर बाय चान्स त्या टायमाला काय चाललं होतं, ह्याला अश्विनी हॉस्पिटलला मिलिटरीची नेव्ही सर्व्हिसेस टीम प्रॅक्टिस करत होती. तर त्या नेव्ही मधले एक जाधव म्हणून नेव्हल म्हणजे एक स्विमर, नेव्हल ऑफिसर, स्विमर्स म्हणजे प्रॅक्टिस करायला तो रोज जाता. तर सर तुम्ही त्यांना रस्त्यात असं भेटलो आणि माझी काय ओळख वगैरे नव्हती. तर एक प्रॉब्लेम आहे म्हटलं, तर मला जर तुम्ही मदत केली तर लय बरं. काय बोलो. तर म्हणलं की मला रोज स्विमिंग पूलला जायला एवढी माझ्याकडे एवढा पगार पैसा मला स्विमिंगला जायचं ना. त्या अश्विनी हॉस्पिटल पासून स्विमिंग टॅग जिथे तुम्हाला प्रॅक्टिस करायची ते दूर होतं, तिथे तुम्हाला गाडी पण सोडू शकत नव्हती. गाडी सोडून ती पण त्याला गाडी सरकारी गाडी एका माणसाला नाही देणार. बरोबर. सगळ्यासाठी असं काही हे नाही. तर प्रॅक्टिससाठी गाडी तर मला हे नाही. अरे मी तुला रोज घेऊन जायचं ना रोज आलं नाही स्विमर जातो. ते मला रोज स्विमिंग पूलवर व्हीलचेअरवर ढकलत घेऊन जायचे आणायचे. रोज मला खाली सोडा होतं रोज. असं माझं प्रॅक्टिस चाललं होतं की मी नॅशनल पर्यंत म्हणजे जे चांगले माणसाचे नॅशनलचे सगळे होते ना त्यांच्याबरोबर माझा पाय चालायचे पण हाताने त्यावेळेस पाय तुमचे अधू होते, पाय चालत नव्हते, अप्पर बॉडीने तुम्ही स्विमिंग करत होतो.
चांगला रेकॉर्ड करत असं हे वर्षभर चालू होतं. सर्व्हिसेसचं टीमचं बाकी होतं. तर त्या टायमाला विजय मर्चंट हँडिकॅप स्पोर्ट्स हे विजय मर्चंट यांनी चालू केलं. वर्ल्ड आणि वर्ल्ड डिसेबल रोटरी क्लब असं आर्मी आणि नेव्ही वगैरे असं चालू. तर मला भेटले, तू चांगलं तुझं टायमिंग आहे वगैरे, त्या लोकांनी तुला आमच्या ह्याच्यामध्ये हे केलं पाहिजे, नॅशनलच जायला पाहिजे. जाईन म्हटलं. मग तुला काय पाहिजे, कोच पाहिजे म्हणजे जावळे म्हणून सांगितलं. जावळे मला कोच आणि आर्मी नेव्ही हे म्हणजे माझे एमी कोणी मला फॉरेनला वगैरे जाण्यासाठी मदत करण्यासाठी हे केलं, जाण्यासाठी पैसे वगैरे जमा करायला. म्हणजे विजय मर्चंटनी हॅशटॅग केलं नॅशनल गेम्स वगैरे. तर मग माझे पहिल्यांदा माझं 68 सिलेक्शन झालं स्टॉकमध्ये इंटरनॅशनलला. पहिलं गोल्ड मेडल. कुठे झालं पहिलं सिलेक्शन? स्टॉकमध्ये गेम इंग्लंडला. ओके ओके ओके. आणि अजून एक जागी ते इंटरनॅशनल गावाचं नाव आहे. 1968 पहिल्यांदा सिलेक्शन झालं इंटरनॅशनल गेम्स फ्रीस्टाईल स्विमिंगला. आणि ते बरेच लोक म्हणजे बरेच हे करत टायमिंग. तर विजय मर्चंटनी 68 पासून 69 स्टॉकमध्ये गेम नेहमी चालतात दरवर्षी. त्या गेम मध्ये एक कातरमध्ये कॉमनवेल्थ गेम एडनबरो, तर तिथं स्विमिंग, शॉर्टपुट, जॅव्हलिन थ्रो तिन्ही मध्ये गोल्ड मेडल मिळवलं. तुम्ही म्हणजे स्विमिंग पण केली, शॉर्टपुट आणि जॅव्हलिन ह्या तिन्ही मध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळालं कॉमनवेल्थ मध्ये. त्या टायमाला पहिलं 71 गोल्ड मेडल मिळालं असं. आणि त्यावेळेस तुमचं वय काय होतं साधारण? 1968. 22-23 वर्ष. ओके. सांगता येणार नाही मला. हे मेडल करून आल्यानंतर असं 68 पासून 1982 पर्यंत, 68 पासून ते 82 पर्यंत जे मी रेकॉर्ड करत गेलो ह्यामध्ये सगळे गोल्ड मेडल वगैरे. आणि असे मी सगळं 10-11 नॅशनल, कॉमनवेल्थ, मद्रास इकडे म्हणजे त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक 68 पासून 82 पर्यंत. 82ला हाँगकाँग मध्ये लास्ट मेडल सुवर्ण तिथं मी मिळवलं. आणखीन असं करत करता 71 मध्ये जे मी वर्ल्ड रेकॉर्ड माझं 71ला झालं होतं 71 कॉमनवेल्थ मध्ये, पण ते धरलं गेलं नाही. 1972 साली जर्मनला न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून मी जर्मन मध्ये गोल्ड मेडल घेतलं. पहिलं पॅरा ऑलिम्पिकचं फ्री स्विमिंग मधलं गोल्ड मेडल भारताकडचं. भारतात पहिलं सुवर्ण 72 साली मिळवलं. त्याबद्दल मला महाराष्ट्र राज्यानं शिवछत्रपती अवॉर्ड दिलाय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पद्मश्री दिली. असे अनेक मला सुवर्ण पदक मिळाले. याबद्दलची माझी संपूर्ण माहिती गुगलमध्ये मुरलीकांत बेटकर टाका, माझी संपूर्ण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते. आणि माझी 1972 मध्ये तुम्हाला पहिलं पॅरा ऑलिम्पिकचं गोल्ड मिळालं आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 75 ला मिळाला. बरं. आणि 72 असे अनेक सुवर्ण. मला 68 पासून जे 82 पर्यंत सांगतात तर मला 476 सुवर्ण पदक मिळाले आहेत. 68 पासून 82 पर्यंत जवळपास 472 सुवर्ण पदक मिळाले. आणि हे सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मला आणि अपंग संस्थेने पदकांचा राजा पदवी दिली. पदकांचा राजा. पदवी इतकी पदकं मिळवलीत की त्या व्यक्तीला पदकांचा राजा असं पदवी मिळाली. ओके. असं करत जर सोड घ्या तर मी 1982ला परत काय हाँगकाँगला जाऊन गोल्ड मेडल आणले. तुम्ही हे जात आहे हाँगकाँग लेवल हे वाला. हे गोल्ड हे. येस. ही सगळी गोल्ड मेडल्स आहेत जे पद्मश्री मुरलीकांत बेटकर सरांना मिळालेली आहेत. हे हाँगकाँगला मिळालं गोल्ड मेडल. हाँगकाँगला मिळालेलं शेवटचं 11 म्हणजे असे बेड हे बेड कॉमनवेल्थ वगैरे. बरोबर. हे कॉमनवेल्थ गेम्स आहेत. कॉमनवेल्थ लिहिले का कॉमनवेल्थ. बघू शकता मित्रांनो, हे सगळे बेटकर सरांना मिळालेले गोल्ड मेडल्स आहेत आणि आज आपण ते तुमच्या समोर दाखवतोय. मी माझ्या हातात घेतलं, हे मी स्वतःचं भाग्य समजतो. तुम्ही सुद्धा बघू शकता. कॉमनवेल्थ हे ब्रॉन्झ, गोल्ड, सिल्वर सगळे. याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे प्रेक्षकांना लक्षात आली पाहिजे, एक ग्राफ लक्षात आला पाहिजे.
वयाच्या 10व्या वर्षी गावात एक कुस्ती जिंकली आणि तिथं जो काही हडकंप माजला त्याच्यामुळे तुम्हाला गाव सोडावं लागलं. बरोबर. त्यावेळेस तुमचं वय 10 वर्ष होतं. 12व्या वर्षी जवळपास तुम्ही मिलिटरीमध्ये गेलात, बॉईज बटालियनमध्ये गेलात. वयाच्या 20व्या वर्षी त्या युद्धामध्ये तुम्हाला अपंगत्व आलं. बरोबर. वयात 20 वर्ष हे कर्तुंकीचं किंवा मर्दुमकीचं वय असतं. त्या अगदी तारुण्याच्या वयात हे अपंगत्व आल्याच्या नंतर एखादा माणूस अगदी खचला असता, संपला असता तिथेच. पण तिथून पुढं खरं तुम्ही अध्यायाला सुरुवात केली. म्हणजे अपंगत्वावरती विजय मिळवण्यासाठी किंवा थोडंसं त्याच्यात बेटरमेंट येण्यासाठी रिकव्हरी म्हणून स्विमिंग शिकलात. फक्त ते तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही भारताला गोल्ड मेडल जिंकलं. इतकंच नाही, पदकांचा राजा हा सन्मान मिळवला. ही फार मोठी गोष्ट आहे. मला याच्यात आतापर्यंत मी जो प्रश्न विचारला नाही, प्रत्येकाला एक, मग तुमचं लग्न किंवा तुमची लव्ह लाईफ याच्याबद्दल काही आतापर्यंत आपल्या याच्यातून मला चर्चा झाली नाही. सर्व्हिस कशी म्हणजे ते अश्विनी हॉस्पिटलमध्ये असताना हे गेम सगळे चालू असताना एक दिवशी टाटा ग्रुप, मुळगावकर साहेब, जकादर साहेब, जे आर टाटा, हे सगळेजणी टाटा ग्रुप तर्फे जे बॅटल 65 लढाईमध्ये हे झालं होतं, तर त्यांना मदत करावी जवानांसाठी, त्यासाठी टाटा ग्रुप इथं अश्विनी हॉस्पिटलला करण्यासाठी आले सगळ्यांना, म्हणजे कुणाला काय पाहिजे. तर ग्रुप आला तर त्या मला, मी पण त्या ह्याच्यामध्ये होतो. तर सगळ्यांना कुणाला विचारलं तुला काय पाहिजे. एक म्हणला मला चक्की पाहिजे, मी त्याच्यावर धंदा करीन. एक म्हणला मला सर्व्हिस द्यायच्या मी करीन. एक म्हणला मला प्लास्टिक कोंबड्याचं हे करून द्या, ते त्याच्या मी द्या. असं जे अनेक लोकांनी अनेक विचारलं. तर मला विचारलं तुला काय पाहिजे. सर आय लाईक जॉईन, म्हणजे असं मला काम करायचं, आय लाईक जॉईन टेल्को टाटा, म्हणजे असं जॉईन करायचं असं. ते म्हणाले ठीक है, क्या तो प्रॉब्लम और क्या, काम करेगा, हाँ पक्का करेगा, बैठ करेगा, क्या तुमको हेल्प क्या चाहिए. हेल्प पण म्हटलं जी फॅक्टरी आहे तिथून मला घर जवळ पाहिजे, बरोबर, आणि मला व्हीलचेअर चालवायचं, जाता येता आलं पाहिजे. तर ठीक है करेगा, जॉइंट टेल्को काम करेगा, हाँ काम करेगा तो वो बैठ के खाएंगे ना, बरोबर. वो मोफत में मुझे कुछ नहीं चाहिए. म्हणजे तुम्ही त्यावेळेस पैशाची मदत मागितली नाही, इतर कुठलीही मदत मागितली नाही, तर काम मागितलं. मी काम मागितलं. तर JRD टाटा मुळगावकर साहेब, ठीक है ये जवान फिट है, ये जवान अपने टाटा में ज्वाइन कर दो. तुम किधर मागते हैं, किधर भी नजदीक है. तर मला त्यांनी पहिल्यांदा दिलं. माझी ट्रान्सफर इथं पुण्याला टेल्को चिंचवडला फॉर्टरीमध्ये, इथं ते एक कॅन्टीन, तिथं सुपरवायझर म्हणून मला इथं सर्व्हिस दिली. आणि अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझा मेडिकल बोर्ड झाला. त्यामुळे मी आर्मीमधून रिटायर केलं आणि ह्या लोकांनी मला टाटामध्ये जॉईन करून घेतलं. आणि टाटामध्ये असे मी म्हणजे अरे टाटा ह्याच्याकडून बरेच. किती वर्ष जॉब केला तुम्ही टाटामध्ये? 27 वर्ष. 27 वर्ष जॉब केला. बरं. आणि लग्नाबद्दल काय? आता मी जो प्रश्न असं टेल्कोमध्ये सर्व्हिसला होतो. सर्व्हिसला असताना इथं पुण्यातून माझे रिलेशन, रस्ता पेठेमध्ये माझे रिलेशन तिकडे जाणं येणं असायचं. तर असं रस्त्यानं जाताना त्यांच्याकडे जाणं येणं टाइमपास म्हणून जायचं, व्हीलचेअर गाडीने चालत जायचं. तर त्यांचे आरपेटकर आप शादी कर ले, अभी सुपरवायझर आहे, पगार अच्छे आहे, सब शादी करलो. मला वाटतं नेहमीच्या, म्हणजे गेले की नेहमीच्या मस्करी करायचं, टाइमपास म्हणून तसं. तर त्याच टायमाला म्हणजे मिसेस, म्हणजे त्याची रस्त्यानं चालली होती. तर त्याला म्हणलं ये लड़की में ऐसा लड़की मिलेगा तो मैं शादी करेगा. अच्छा, हाँ करेगा, ये लड़की, हाँ ये लड़की चलो. तो लगेच पळत गेला आणि त्या मुलीला म्हणजे त्यांच्या रिलेशन मध्ये होती. अच्छा. आणि आमच्या कास्टमध्ये होतं. हा का आमच्या कास्टमध्ये होता शिंपी नारळ. म्हणलं ते त्याला जाऊन विचारून आला. ठीक आहे म्हणे, येऊन घरात बसून मला सांग. मग त्या मुलीला त्यांनी विचारलं हे सगळं. ती म्हणली मी आर्मीचं आणि हँडिकॅप असले तरी मी सर्व्हिस वगैरे करतात, मी त्यांना मदत करायला माझी तयारी आहे, फक्त मी 10वी पास झाली पाहिजे. परीक्षा होती, ती परीक्षा पास झाल्याने मी लग्न करणार नाही.
म्हणजे तुमचं लग्न हे लव्ह ॲट फर्स्ट टाइमच, म्हणजे पहिल्यांदा पाहिलं आणि मुलगी आवडली. आवडली त्याच आहे तुमच्या त्यांच्याबरोबर म्हणजे लग्न झालं. रिलेशन त्यांच्या पाहुण्यांचं माझ्या रिलेशन मध्ये माझं लग्न 25 डिसेंबर 72 साली झालं. 25 डिसेंबर 72. आणि त्याच वर्षी गोल्ड मेडल आहे मला वाटतं. हा, त्याच वर्षी 72. मग लग्नाच्या नंतर गोल्ड मेडल पहिलं लग्नाच्या अगोदर गोल्ड मेडल. हा. अरे वा, खूप ग्रेट कहाणी आणि आहे. सर्व्हिस करत आता मिसेस आता मुलगा यांनीच आता जे माझं जे सगळं बायोग्राफी हे सगळं करून तयार करून जगात नाव वगैरे करायला म्हणजे काही मुलं करत आहे. आणि सून पण मला सगळ्यात मेन म्हणजे काय, मला सून चांगली मिळेल. सूनचं नाव म्हणजे अर्जुनची मिसेस तुम्ही बघितले. पाहिलं. हा, तिनं मला आता माझी मिसेस एक्सपायर झाल्या तर 7-8 वर्ष झाली. तर मग बघायला मला कोण असतं आता काय एकटाच तसं. नाही, खूप जबरदस्त. आणि कसं मुली आहेत आपल्या घरी आहेत, इथं कोण आहे का आपल्याला काय. पण सुनबाई मला संभाजी म्हणजे काय लागलं. बरं, याच्यात तुम्ही नंतर इस्लामपूरला कधी गेलात? माझं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला 72 मध्ये इस्लामपूरलाच लग्न करायचं माझ्या मिसेसनी ठरवलं मला केलं. मग त्या टायमाला गेलो. मग आता ते कामेरीकर वगैरे त्यांच्याकडे पण ते कामेरीला जाऊन होते त्यांचे म्हणजे तो त्याचे हरवला ज्याला हरवतो त्याचे मुलं आता माझा मुलगा कसा आहे तर त्याची मुलं पण असे. तो पण म्हणजे चांगला फ्रेंड आहे. त्याचे वडील म्हणजे होते ते सरपंच होते, एक्सपायर त्याची आई, पण त्याची बायको तो त्याची मुलं म्हणजे गेल्या स्पीड करतात कामेरीला गेले की ते. आणि माझी इच्छा करते मी जसं जगात वर्ल्ड रेकॉर्ड करून अशी फ्युचर आपल्या भारताच्या मुलांनी असे मेडल वगैरे आणावं ही इच्छा करून. हा तुमचा संदेश आहे आजच्या पिढीला. अगदीच आज जर पाहिलं मेडिकल रिपोर्ट जर पाहिले किंवा मेडिकल सर्वे पाहिला तर आज प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत आहे. प्रत्येक जण डिप्रेशन मध्ये चाललाय. छोटं अपयश आलं, काही अपघात झाले की हात टेकायला लागतात. अशा लोकांसाठी तुमची कहाणी अत्यंत स्फूर्तीदायक आहे, प्रेरणादायक आहे. आणि मला आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासोबत शूट करण्याचं कारणच हे होतं की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठे अपघात झाले तरी जगात कसं हॅपीनेस इज द बेस्ट डाएट. हॅपीनेस इज द बेस्ट डाएट. वा, म्हणजे आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, आयुष्यात कितीही मोठे चॅलेंजेस आले तरी ते तुम्ही त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि त्याच्याहूनही मोठा संदेश असा आहे की त्याला आपण हसत हसत सामोरं गेलं पाहिजे. हाच अंतिम उद्देश किंवा अंतिम मंत्र पेटकर सरांच्याकडून आपल्या सर्वांसाठी आहे. तोच आपण त्यांच्या कहाणीतून शिकला पाहिजे. सरांची लाईफ स्टोरी इतकी जबरदस्त आहे, इतकी हॅपनिंग आहे आणि प्रत्येकासाठी ती प्रेरणादायी आहे. मग अशा व्यक्तीची जीवनगाथा बॉलिवूडला त्याची भुरळ पडणार नाही असं कधीच होऊ शकणार नव्हतं. म्हणून दादांच्या आयुष्यावरती, पद्मश्री मुरलीकांत पेटकर सरांच्या आयुष्यावरती बॉलिवूडने एक चित्रपट करायचं ठरवलं, ज्याचं डिरेक्शन बजरंगी भाईजान, 83 अशा मोठमोठ्या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान सर करतायत. आणि त्याच्यामध्ये सरांची भूमिका, दादांची भूमिका कार्तिक आर्यन हे करणार आहेत. जो सिनेमा 14 जूनला सर्वत्र रिलीज होतोय. अर्थातच 14 जूनला हा सिनेमा रिलीज झाल्याच्या नंतर दादा कोण आहेत, कशा आहेत ते घराघरात पोहोचतीलच. आणि त्यांची जी काही प्रेरणादायी कथा आहे ती आपल्या सर्वांना माहीत होईलच. त्याबद्दल दादा तुम्हाला काय सांगायचं? सुशांत सिंग राजपूत यांनी ऍक्च्युली माझी पहिली स्टोरी बनवायला चालू केली होती. हे पिक्चर ऍक्च्युली जानेवारीतच चालू करायचं होतं, पण सुशांत राठोडचा जन्म झाली 14 तर त्या दिवशी तिची आठवण म्हणजे एवढा चांगला हिरो, एवढं चांगलं सगळे होतं, त्यांनी एवढी चांगली फिल्म बनवली होती. ती पण तुम्हाला ती फिल्म त्यांनी बनवली ती पण दाखवण्यात येणार आहे. आणि हे 14 जूनला तुम्ही नक्की पिक्चर बघा. आणि काही शंका असले तर नक्की मला नक्कीच. दादांचाही तोच संदेश आहे की 14 जूनला चित्रपट रिलीज होतोय. जो चित्रपट सुशांत सिंग राजपूतने बनवायला घेतला होता पण त्याच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर तो कार्तिक आर्यनकडे गेला आणि त्यांच्या आठवणी प्रित्यर्थच हा चित्रपट 14 जूनला रिलीज होतोय. तुम्ही तो सर्वांनी बघावा, नक्की बघा. असंच माझंही निवेदन असेल. दादा, असा हा आपला पॉडकास्ट होता, तो आपण आता थांबूया. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तर असा होता आजचा आपला हा जबरदस्त मोटिवेशनल पॉडकास्ट.
मुरलीकांत पेटकर सरांची लाईफ स्टोरी ऐकल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मला एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा कुठल्या तरी एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये मी मागे पडलो किंवा कुठल्या तरी एखाद्या अपघाताने माझं आयुष्य बदललं हे सांगायला तुम्ही बांधील नाही आहात. कारण मुरलीकांत पेटकर सरांची स्टोरी ऐकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली दुःख कसपटासारखी वाटायला पाहिजेत. आज मला ती वाटत आहेत, कारण मी स्वतः खूप जास्त मोटिवेट झालेलो आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मुरलीकांत पेटकर सरांची स्टोरी जबरदस्त मोटिवेट करून गेली असेल. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा. इथून पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कुठल्या गेस्टला ऐकायला आवडेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही त्या व्यक्तींना या मंचावरती घेऊन येण्याचा आणि तुमच्यासोबत भेटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.